की ज्या साखरे घराण्यांनी संपूर्ण मानवजातीवरच नवे नवे तर वारकरी संप्रदायावर अनंत उपकार असे केलेले आहेत, अशा साखरे घराण्यातील एक विद्वत तत्त्वज्ञ ज्यांचा वेदांताचा खूप अभ्यास आहे, जिज्ञासू आहेत, साधक आहेत, नम्र आहेत, असं अत्यंत अष्टपैलू असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आज ज्यांची मुलाखत या ठिकाणी आपण श्रवण करणार आहात, आमचं आदरस्थान हृदयस्थान प्रातस्मरणीय असणारे डॉक्टर ॲडव्होकेट यशोधन महाराज साखरे. मायबापा हो, खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणाल की साखरे संप्रदायांचं नेमकं काय योगदान आहे. जर आपण थोडंसं जर पाठीमागून जाऊन जर बघितलं, मागे वळून जर आपण पाहिलं तर विनायकम गुरुम नवमे साखरे नाम विश्रुतम येशाम चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवंती. ही जी परंपरा आहे ही फार मोठी परंपरा आहे. विचारसागर नावाचा ग्रंथ असेल तर तो ग्रंथ मराठीमध्ये नेण्याचं काम, त्या ग्रंथावर चिंतन मनन करण्याचं काम आणि सुंदर अशा सुटसुटीत सोप्या प्रक्रिया मांडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते साखरे घराण्यांनी केलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं जर कोणी केली असेल तर त्या प्रवचनांची सुरुवात देखील दादा महाराजांनी केलेली आहे, साखरे घराण्यांनी केलेली आहे. हे आपल्याला विसरून जमणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं नाना महाराज साखरे असेल, दादा महाराज साखरे असतील, किसन महाराज असतील, यशोधन महाराज असतील, चिदंबरेश्वर महाराज असतील, ह्या सगळ्या महात्म्यांचं जे योगदान आहे हे योगदान वारकरी संप्रदायासाठी, तुमच्या आमच्यासाठी फार मोलाचं योगदान आहे, महत्त्वाचं आहे. आणि म्हणून महाराजांचे वडील आपण जर बघितले तर अत्यंत अभ्यासू अशा वृत्तीचे होते. पुणे विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट डिलीट पदवी देऊन त्या ठिकाणी गौरवित केलेलं आहे. त्याचबरोबर 135 ग्रंथ किसन महाराजांच्या नावावर त्या ठिकाणी आहेत. त्यांची कीर्तनं, त्यांची प्रवचनं आज उभ्या महाराष्ट्राला जर पाहिलं तर सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणजे साखरे महाराज, साखरे परंपरा माहीत नाही असा संप्रदायामध्ये एकही माणूस शोधून सापडणार नाही. खऱ्या अर्थाने हे फार मोठं योगदान आहे. आणि अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज ज्यांच्याकडं प्रति किसन महाराज म्हणून, प्रति नाना महाराज म्हणून, प्रति दादा महाराज म्हणून उभा महाराष्ट्र बघतोय, सगळ्यांचं जे हृदयस्थान आहे, जे साधक हृदय सम्राट आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आजचे यशोधन महाराज साखरे कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी उभ्या महाराष्ट्रामध्ये जागृती करण्याचं काम केलेलं आहे. ज्या वेळेला कोरोनाचा काळ होता त्यावेळेला साधक आश्रमामध्ये दररोज चालणारे विचारसागराचे पाठ आजही बंद नाही आणि कोरोनाच्या काळातही बंद नव्हते. कारण ते ऑनलाईन पद्धतीने आम्ही स्वतः आदरणीय कुमावत सर असो, मी असो किंवा महाराष्ट्रातले अनेक जे साधक वर्ग आहे ते पाठ त्या ठिकाणी श्रवण करत होतं. आणि आजही यूट्यूबवर जर आपण पाहिलं तर यशोधन महाराज अनेक ठिकाणी व्याख्यानं दिलेले आहेत. याचबरोबर नासदीय सूत्र असेल, भजगोविंदम असेल, अनेक प्रकारच्या मुलाखती असेल आणि फक्त अध्यात्म क्षेत्रामध्येच नाही तर कॉलेजमध्ये जाऊन महाविद्यालयीन तरुण तरुणींनासुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम आदरणीय महाराज या ठिकाणी करतात. म्हणून असं अलौकिक महत्त्व असणारे आदरणीय महाराज आज आपल्याला मुलाखतीसाठी त्यांनी या ठिकाणी वेळ दिलेला आहे. खऱ्या अर्थानं ही जी गर्दी, महाराज तुम्हाला सांगू इच्छितो की गर्दी या ठिकाणी जी जमलेली आहे, आपला आणि गुरुवर्य महाराजांचा फार मोठा साधक वर्ग जालना जिल्ह्यामध्ये आहे. मुद्दामून आवर्जून जर नामोल्लेखच करायचा असेल तर ज्ञानेश्वर महाराज दुसाणे असतील, आपल्या जालन्यामध्ये अर्जुन महाराज सुराशे असतील, सगळे सुराशे महाराज मंडळी जे आहेत हे सगळे आपले साधक मंडळी आहेत. आणि म्हणून ही प्रेरणा जी आहे ही प्रेरणा आपल्यामुळेच अध्यात्मामध्ये या ठिकाणी जालना जिल्ह्याला मिळालेली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी आपल्या येण्यानं भाग्यवान झालेलो आहोत. एक कवी असं म्हणतो की महाराज आपण आलात, तुमचं प्रेम आणि माया लाभणं याहून अधिक भाग्य आमचं नाही. तुमचं प्रेम आणि माया लाभणं याहून अधिक भाग्य आमचं नाही. महाराज तुमच्या कर्तृत्वाची सान जरी झिजली तरी तुम्ही चंदन बनायचं सोडणार नाही, तरी तुम्ही चंदन बनायचं सोडणार नाही. चंदनासारखा महात्मा आज आपल्याला ऐकायला मिळतोय. म्हणून सगळ्यांनी आपले प्राण कानामध्ये ऐकून आणून त्या ठिकाणी श्रवण करावं हीच विनंती मी कुमावत सरांना विनंती करतो की आपण मुलाखतीला सुरुवात करावी. धन्यवाद बाबा. खरं म्हणजे मानसिक स्वास्थ्य आणि संत विचार हा विषय आपल्या मुलाखतीचा आहे. 10 ऑक्टोबर
रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन असतं. त्यानिमित्ताने मानसशास्त्राचे विभाग प्रमुख आमच्या डॉक्टर देवरे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही फार मोठा कार्यक्रम केला. कारण आज संत साहित्य आणि मानसिक स्वास्थ्य या विचारावर विचार करण्यापूर्वी मानसिक आरोग्याची स्थिती ही अतिशय चिंताजनक आहे. पूर्वीच्या काळी ती कशी होती माहीत नाही, पण कोरोनानंतर आकडेवारी जर आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं पाहिले तर अतिशय भयानक आकडेवारी आहे. दर 8 व्यक्तींमागं 1 व्यक्ती मनोरुग्ण आहे आणि 15% प्रौढ हे आज मानसिक रुग्ण आहेत. दुर्दैवाची बाब आणखी एक अशी आहे की MBBSचे डॉक्टर्स आपल्याला अवेलेबल आहेत, पण सायकेट्रिस्ट अवेलेबल नाहीत. आणि त्यामुळे एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये मानसिक आरोग्यावर आपण चर्चा करावी. हा विषय महाराज आपल्याकडून यावा, आम्हाला खरोखर मोठा आनंद झाला की महाराजांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी सांगितलं. आणि तो सगळ्या आमच्या जिव्हाळ्याचाही विषय आहे. तेव्हा मुलाखतीला सुरुवात करताना पहिलाच एक प्रश्न आपल्यासाठी असा आहे, सगळ्यांना आपल्याला ऐकायला आवडेल की संत साहित्यामध्ये नेमकं मनाचं काय स्वरूप सांगितलेलं आहे, त्याच्यावर आपण चर्चा करून मग पुढे जाऊया. सगळ्यांना अभिवादन करतो. मनाच्या संबंधाने संत साहित्यामध्ये फार विचार आलेला आहे. किंबहुना आधुनिक मानसशास्त्र, त्या आधुनिक मानसशास्त्रामध्ये मनाच्या संबंधाने मन म्हणजे काय ह्याची व्याख्या योग्य रीतीने अजून केलेली नाही आहे. ते असं सांगतात की न्यूरॉन्सचे 2 भाग आहेत, एक लौकिक आहे, एक अलौकिक आहे. तो अलौकिक भाग म्हणजेच मन, असं आधुनिक मानसशास्त्र सांगतं. माझा काही तो अभ्यासाचा विषय नाही आहे. पण संत वाङ्मयामध्ये मनाचा विचार खूप आलेला आहे. किंबहुना माऊली ज्ञानोबारायांनी मनाच्या संबंधाने सांगताना खूप विचार सांगितलेला आहे. वाया मन हे नाव एरवी कल्पनाचे सावेव. किंवा अजून दुसऱ्या पद्धतीने माऊली ज्ञानोबाराय सांगतात, संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी मनोरथाच्या उतरंडी उतरी आणि रची. आता मनाच्या संबंधाने सांगताना फक्त संत वाङ्मयाच्या परिघामध्ये आपल्याला न सांगता थोडंसं शास्त्रीय विचाराकडे आपण गेलं पाहिजे. तर मन म्हणजे काय, तर वेदांतशास्त्र मनाच्या संबंधाने सांगतं की संकल्प विकल्पात्मकम मनहा. जे संकल्प करतं विकल्प करतं त्याचं नाव मन. तेच मौली सांगतायत ना, संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी मनोरथाच्या उतरंडी उतरी आणि रची. मन म्हणजे काय, तर एका क्षणामध्ये आपल्याला असं वाटलं की अरे ही मुलाखत ऐकायला जावं, दुसऱ्या क्षणाला बोर झाला तर निघून जावं, तिसऱ्या क्षणाला वाटतं अरे अजून पुढे काहीतरी ऐकायला मिळेल, पुन्हा परत यावं. म्हणजे एकेका क्षणामध्ये असे होणारे जे चढ उतार आहेत त्या चढ उतारांनाच मन असं सांगितलेलं आहे. आता शास्त्रात सांगतं मन निर्माण कसं झालं, म्हणजे मनाच्या पुढे विचार करत असताना मन हे निर्माण कसं झालं. आदरणीय महामंडळेश्वर महाराज इथे आहेत, त्यांचा भरपूर अभ्यास आहे या विषय संबंधाने. तर मनाच्या संबंधाने सांगताना पंचीकरणामध्ये थोडंसं आपल्याला गेलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की चिंतन करताना मुलापासून जर चिंतन केलं तर त्याचं औषध आपल्याला सापडणं सोयीचं पडतं. वरवर चिंतन करून फक्त मलमपट्टी करून नाही चालणार. आता आधुनिक वैद्यकशास्त्र काय करतं, ताप आला की पॅरासिटामॉल घ्या म्हणतं, फक्त तापाची निवृत्ती करते, तापाचं मूळ बघत नाही. ताप म्हणजे काय, ते शरीराने जो बिघाड झाला आहे त्याला दिलेली निवृत्त करण्याकरता प्रतिक्रिया आहे. म्हणजे जे बॅक्टेरियाज तयार होतात ते बॅक्टेरियाज मारण्याकरता ते तापतं, बॅक्टेरियाला मारत नाही. त्याप्रमाणे मन म्हणजे काय याचा विचार करताना पंचीकरणामध्ये आपण गेलं पाहिजे. अपंचीकृत पंचमहाभूतांच्या मिलित सत्वगुणापासून जे झालेलं आहे त्याचं मन, त्याचं नाव आहे मन. म्हणजे आता पंचीकरणामध्ये आपण जास्त सखोल जायला नको, कारण की तो विषय खूप वाढत जाईल आणि थोडासा कसं आहे की कंटाळवाणं होण्याची शक्यता आहे. कारण की शास्त्रीय अभ्यासात आम्ही मुलांना लहान मुलांना शिकवतो हे पंचीकरण, पण आता तेवढा आपला वेळेची मर्यादा पण नाही. तर हे मन कसं झालेलं आहे तर सांगतात अपंचीकृत पंचमहाभूतांच्या मिलित सत्वगुणापासून हे मन निर्माण झालेलं आहे. तर अपंचीकृत म्हणजे काय की ही संपूर्ण सृष्टी झाली आहे, तर या सृष्टीमधले जे पदार्थ आहेत ते पंचमहाभूतात्मक आहेत. या पंचमहाभूतापासून वेगळा काही तुम्ही पदार्थ शोध लावू शकत नाही. एकही पदार्थ पंचमहाभूतापासून वेगळा नाही आहे. मग ही सृष्टी जेव्हा निर्माण झाली तेव्हा सृष्टी निर्माण होत असताना या पंचमहाभूतांचं एकीकरण झालं. ते एकीकरण होत असताना ते व्यवस्थित झालं.
उगाच काही म्हणजे जेव्हा आपण एखादा चिवडा करतो, खिचडी करतो, तर बरोबर प्रमाणामध्ये ते पदार्थ टाकतो ना, त्याप्रमाणे या पंचमहाभूतांचं पंचीकरण होताना ते योग्य रीतीने झालं आहे. काही ठिकाणी 4 भाग, 5 भाग, 25 भाग अशा वेगवेगळ्या पद्धती तिकडे आपल्याला जायचं नाही, पण ही पंचमहाभूतं एकत्र झाली आणि एकत्र होऊन ते सगळं जग झालं. पण ही पंचमहाभूतं एकत्र होण्याच्या आधीची पंचमहाभूतं, ज्याला शास्त्रीय भाषेत तन्मात्रा किंवा शुद्ध पंचमहाभूतं म्हणतात, तर ती शुद्ध पंचमहाभूतं जी आहेत त्या पंचमहाभूतातला सत्वगुण काढला आणि त्या शुद्ध पंचमहाभूतांच्या सत्वगुणापासून जे तयार झालं त्याचं नाव आहे मन. आता पुढे प्रश्न येतो, मन आहे कुठे? मन नेमकं आहे कुठे? तर इथे आहे. इथे मनाने विचार केला म्हटलं की छातीवर हात ठेवतो आपण, तसं नाही आहे. तर मनाच्या संबंधाने शास्त्रकारांमध्ये थोडी थोडी मतभिन्नता आहे. एकच शास्त्रकारांचा विचार करतो आणि दुसरा आपल्या वेदांत शास्त्राकडे मी येतो. तर नैयायिकांच्या मताप्रमाणे मन हे अणुपरिमाण आहे, म्हणजे अत्यंत सूक्ष्म आहे. पण आपलं वेदांत शास्त्र सांगतं की मन हे मध्यम परिमाण आहे. तर मध्यम परिमाण म्हणजे काय, की हत्तीच्या शरीरात हत्ती एवढं आणि मुंगीच्या शरीरात मुंगी एवढं आणि आपल्या शरीरात आपल्या एवढं, म्हणजे मन हे पूर्ण शरीरभर आहे. आता हल्लीच्या त्याला परिभाषेमध्ये नर्व्हस सिस्टीम असं ज्याला म्हणतात, त्या नर्व्हस सिस्टीमचं पूर्ण नाव मन आहे. म्हणजे इथेही संवेदना आहे, नखाती संवेदना आणि शिखेती संवेदना आहे, म्हणजे आपल्या पूर्ण शरीरभर जी संवेदना आहे. तर आपलं शास्त्र सांगतं की मन हे कसं आहे, मध्यम परिमाण आहे. म्हणून मनाचा विचार करताना जे संकल्प विकल्प करतं त्याला मन म्हणतात, अशी त्याची पहिली व्याख्या आहे. ते मन हे निर्माण झाले हे अपंचीकृत पंचमहाभूतांच्या मिलित सत्वगुणापासून किंवा सत्वंशापासून झाले आणि मन हे आपलं पूर्ण शरीरभर आहे, असा त्या मनाचं स्वरूप आहे. खूप सुंदर असं आपण मनाची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. आता संत वाङ्मयामध्ये जे मन आलेलं आहे, तर नेमकं आणि मानसशास्त्रामध्ये ज्याला मानसिक स्वास्थ्य, आता मगाशी सरही आपण बोलताना म्हटलं की मानसिक स्वास्थ्याचा फार मोठा प्रश्न आजच्या युगामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर आपल्या दृष्टीनं मानसिक स्वास्थ्य म्हणजे नेमकं काय? मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय, याविषयी बराच विचार सांगण्यासारखा आहे. आता 2-3 प्रकारांनी त्या विषयी आपल्याला सांगता येण्यासारखे मानसिक स्वास्थ्यामध्ये. पहिली गोष्ट आहे, मनाची चंचलता जर खूप वाढली, मनाचा वेग जर खूप वाढला, तर त्या मनाच्या अतिवेगामुळे मन आपलं अस्वस्थ होतं. किंबहुना मनाच्या स्वभावाच्या संबंधाने चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम, आणि त्याचा निग्रह करणं वायुरिव सुदुष्करम असं भगवान सांगतात. म्हणून मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय, तर आता वेदांत शास्त्राच्या दृष्टीने थोडंसं मानसिक स्वास्थ्याच्या संबंधाने सांगतो. आणि तुमच्या माझ्या बाबतीतही तेच आहे, म्हणजे तुम्ही असाल अपवाद, पण मी तरी त्याला अपवाद नाही, श्रोत्यांपैकी कोणी अधिकारी असू शकेल. तर मनाची गंमत काय होते, 2 गोष्टी आहेत, की कधी कधी काही अनुकूल गोष्ट घडते, तर कधी कधी प्रतिकूल गोष्ट घडते. ब्रह्मलीन जोग महाराजांचे तुम्हाला ह्याच्याकरता मी सांगतो, म्हणजे नाना महाराजांकडे त्यांनी श्रवण खूप केलेलं आहे. तर जोग महाराजांनी त्यांच्या एका ग्रंथामध्ये फार सुंदर ह्याचा विचार सांगितलेला आहे की मनस्वास्थ्य म्हणजे काय. तर आपल्या जीवनामध्ये कधी अनुकूल गोष्टी घडतात, कधी प्रतिकूल गोष्टी घडतातच, त्याच्याबद्दल कोणी नाकारू शकत नाही. पण घडतं काय, की अनुकूल गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये घडली, तर अनुकूल गोष्ट घडल्यानंतर आपण एकदम हवेत जातो, आणि प्रतिकूल गोष्ट जर घडली तर एकदम डाऊन, एकदम लॅप्स, तर नवीन परिभाषेत सांगायचं लॅप्स होऊन जातो, पार कोसळून जातो आपण. खरं तर मराठी बोलताना इंग्रजी बोलू नये, पण इंग्रजी बोलल्याशिवाय मराठी कळत नाही, त्यामुळे कधी कधी मराठी बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर करावा लागतो. म्हणजे अनुकूल गोष्ट घडल्यानंतर आपण खूप उंच जातो, हवेत जातो, आणि प्रतिकूल गोष्ट घडल्यानंतर आपण कोसळून जातो. आणि हे हवेत जाणं हेही मनाची अस्वस्थता आहे. आता आपण फक्त एकाच दृष्टीने विचार करतो की कोसळणं म्हणजे मनाची अस्वस्थता नाही आहे. कोसळणं जशी मनाची अस्वस्थता आहे, तशा अनुकूल गोष्टीनं हवेमध्ये जाणं हीही मनाची अस्वस्थता आहे. आणि आता काय झालं या कलियुगामध्ये, की ही फार फास्ट रिस्पॉन्स देतो आपण, हवेतही खूप पटकन जातो आणि कोलॅप्सही खूप पटकन होतो. तर ब्रह्मलीन जोग महाराज असं सांगतात की या दोघांकडे रिस्पॉन्स देताना, प्रतिक्रिया देताना समतोल दृष्टीने प्रतिक्रिया दिली पाहिजे.
म्हणजे माणसाला दुःख जसं पचवता आलं असं पाहिजे तसं सुखही पचवता आलं पाहिजे. तर काही लोक जसं टेन्शनमुळे मरतात तसे काही लोक हर्षवायूनेही मरणार आहेत. म्हणजे वस्तुस्थिती आहे. म्हणून मानसिक अस्वस्थता म्हणजे कोणत्याही टोकाला न जाता, म्हणजे आनंदाच्याही टोकाला जायचं नाही, दुःखाच्याही टोकाला जायचं नाही, समतोलपणानं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तीर्थरूप गुरुवर महाराज फार सुंदर सांगायचे. ठेविले अनंते तैसेची राहावे नाही, राहावंच लागतं. आपण काही म्हणजे जे प्रारब्धात आहे ते भोगावंच लागतं. तुम्हाला तिथे काहीच सवलत नाही, ज्याला मराठीत आपण एक्सक्यूज म्हणतो इंग्रजीमध्ये, काहीच तुम्हाला भोगणंच आहे. पण पुढची गोष्ट आपल्या हातात आहे. चित्ती असू द्यावे समाधान, म्हणजे चित्ताचा समतोलपणा. म्हणजे अस्वस्थता म्हणजे काय की एका टोकाला न जाता एकदम एक्स्ट्रीम अत्यंत विरुद्ध टोकाला जाणं ही मनाची अस्वस्थता आहे. आणि दोघांनाही समतोल दृष्टीने बघणं याचं नाव आहे मानसिक स्वास्थ्य. आणि वेदांतशास्त्र काय शिकवतं की अनुकूल परिस्थितीमध्ये अथवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनाचा समतोल बिघडू न देणं. म्हणजे डोंबारी जसं चालतो त्याच्यावरती दोरीवरती, आणि दोरीवर चालताना जसं बॅलन्स ठेवतो तसा मनाचा बॅलन्स, मनाचा समतोलपणा ठेवणं हे खरं स्वस्थ मनाचं लक्षण आहे. आता मलाही घडतं तसं, आनंद होतो, कधी दुःख होतं, प्रत्येकाला घडतं. पण हे घडल्यानंतर आपलं त्या क्षणाला तर आपण काही करू शकत नाही, पण पुढच्या क्षणाला आपण विचार केला पाहिजे की आपण कुठेतरी वाहत चाललो आहे बरं का, थांबलं पाहिजे. खाली जातानाही तो विचार केला पाहिजे आणि वर जातानाही तो विचार केला पाहिजे. ह्याचं नाव आहे स्वस्थ मन. आणि अस्वस्थ मन म्हणजे कुठल्याही टोकाला जाणं, याचं नाव आहे अस्वस्थ मन. खूप सुंदर विश्लेषण केलं महाराज. मला वाटतं भगवद्गीतेमध्ये पण सांगितले सुखदुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. त्याच्यात थोडासा एक चिंतनीय भाग आहे, एकदम योग्य तुम्ही सांगितलं संदर्भ. सुखदुःखे समे कृत्वा, ह्याच्यामध्ये मी तीर्थरूप म्हणजे कसं आहे की गुरुवर्य महाराज जेव्हा, म्हणजे माझं परम भाग्य असं आहे. आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने तुम्हाला सांगतो की आपल्या गुरुजवळ आपल्याला मोकळं होता आलं पाहिजे. आपल्या गुरुजवळ आपण मोकळं होऊ शकलो नाही तर आपल्यासारखा दळभद्री कोणी नाही. स्पष्ट शब्द आहे जरा. पण गुरुवर्य महाराज आम्हाला नेहमी सांगायचे, मी जेव्हा व्यासपीठावर आहे ना तेव्हा वडील गुरु म्हणून माझा काही मान ठेवायचा नाही, तुला जे मनात येईल ते विचारतो. त्याच्या आणि खाली उतरला ना मग वडील म्हणून माझं तू आई, गुरु म्हणून पाया पड, पण व्यासपीठावर तू मला काही भिडभाड ठेवायचे नाही. मग गुरुवर्य महाराजांचं ह्या श्लोकाचं चिंतन चाललं होतं. गुरुवर्य महाराज सांगितलं सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. आता सुखदुःख समे कृत्वा म्हणजे काय? सुखाला दुःखाच्या समान करायचं का दुःखाला सुखाच्या समान करायचं? म्हणजे एक दोन खाली वर जर असेल तर वरच्याला तरी खाली आणलं पाहिजे किंवा खालच्याला तरी वर नेलं पाहिजे. मग सुखदुःखे समे कृत्वा म्हणजे नेमकं काय? सुखाला दुःख करायचं का दुःखाला सुख करायचं? शक्य नाही आहे. कारण एक सुख हे स्वरूप आहे आणि दुःख हे अनिर्वचनीय उत्पन्न होणार. मग सम कसं करता येतं? तर तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी त्याला उत्तर दिलं असं की सुख आणि दुःख हे दोघंही माया कार्य असल्यामुळे त्या दोघांनाही तू मिथ्या समज, असं त्या सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो असा त्यातला भाव आहे. वा, अप्रतिम अगदी. खरं म्हणजे वेदाचे जे 4 भाग आपण करतो, संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद, त्यातला 4था भाग उपनिषद असल्यामुळे त्याला आपण वेदांत म्हणतो. त्या उपनिषदांचे अनेक उपनिषद आहेत. त्यात ब्रह्मबिंदू उपनिषद आहे. त्यात एक श्लोक इतका सुंदर आलाय, मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्त मोक्षे निर्विषयम स्मृतम. बरोबर. म्हणजे सुख आणि दुःख, म्हणजे मोक्ष म्हणजे सुख, मोक्ष म्हणजे सुख आणि बंध म्हणजे दुःख, असं जर आपण घेतलं तर त्याचं कारण मन सांगितलेलं आहे. मग आता काय नेमकं केलं पाहिजे आपण त्या मनाच्या माध्यमातून की जेणेकरून सुख मिळेल आणि दुःख नाहीसं होईल? मन माऊली सकळांची असं तुकोबारा सांगतात, मन गुरु आणि शिष्य वगैरे वगैरे. तर आता सुख कसं मिळतं, दुःख कसं मिळतं, बंध काय, मोक्ष काय? तर बंध आणि मोक्ष आता आपण सांगितलं की विषयासक्ती हे बंधाला कारण आहे आणि मोक्षाला कारण निर्विषय म्हणजे निर्वासन होणं, वासनेची समूळ निवृत्ती करणं हे मोक्षाकडे घेऊन जाणारे असं आपण आता सांगितलं. तर मोक्ष आणि बंध हे दोघंही मनावर अवलंबून आहेत. कसं काय ते सांगतो. आता सर्व संत किंवा संत वाङ्मय असो, उपनिषद असो, उपनिषद म्हणजे वेदच, वेदापेक्षा उपनिषद वेगळं नाही आहे, वेदच म्हणजे उपनिषद आहे. त्याच्यामध्ये काही वेगळेपणा नाही आहे. वेदाचा फक्त शेवटी आला आहे,
म्हणून त्याला उपनिषद असं, वेदांत असं त्याला म्हटलं जातं. तर या सगळ्या वेदोपनिषद असतील, संत वाङ्मय असेल, या सगळ्यांनी जो केलेला उपदेश आहे तो मनाला केलेला उपदेश आहे. आणि मनाचा उपदेश फार सुंदर पद्धतीने सांगता येईल. आता का करायचा हे पहिल्यांदा सांगतो, आणि मनाला उपदेश कसा केला आहे त्याचा पहिल्यांदा विचार सांगतो. मनाला का उपदेश केला आहे? आत्म्याला उपदेश करायचा उपयोगच नाही, नित्यमुक्त आहे तो काय बंध नाही, मोक्ष नाही, तो उपदेशाच्या पलीकडचा आहे तो. त्यामुळं एखादा विद्यार्थी असता, तुम्ही दोघंही डॉक्टरेट आहात, शिक्षक आहात, जे गेलेलाच आउट ऑफ स्कोप आहे, त्याला उपदेश करून काहीच उपयोग नाही आहे. त्याप्रमाणे आत्मा आउट ऑफ स्कोप आहे, कशाच्या? उपदेशाच्या पलीकडे आहे. देह तर जड आहे, तो उपदेश नेमका कशाला आहे? तर तो उपदेश केला आहे, मनाला उपदेश केला आहे, सगळा उपदेश. म्हणून उपदेश कोणाला केला आहे? तर मनाला उपदेश. मौली ज्ञानोबाराचा उपदेश कोणाला करतात? मनाला. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगणू रे भ्रमरा. माऊलींची प्रतिभा ही अलौकिक आहे. म्हणजे माऊलींच्या विषयी जर बोलायला लागलो तर मग ते भावना वगैरे त्या येतील, म्हणून कुठेतरी आपण मर्यादा ठेवली पाहिजे. म्हणून मनाला उपदेश. ऋणू झुणू रे भ्रमरा. तर ऋणू झुणू रे भ्रमर म्हणजे मन येते. तर त्या मनाचा स्वभाव काय? ऋण झुणू हा मनाचा स्वभाव आहे. ऋण झुणू म्हणजे काय? मी माझं, मी माझं, मी माझं, मी माझं, हे मनाची ऋणझुण आहे. आणि हा मना तुझा अवगुण आहे, तो तू टाक, असा मनाला उपदेश केला. मग मनाला उपदेश का केला? तर पुढे जाऊन मौली ज्ञानोबा शेवटी सांगतात, परिमळ विद्गदू रे भ्रमरा. मनालाच का उपदेश केला? कारण तो विद्गद आहे. माऊलींची शब्द प्रभुता ही विद्गदू या शब्दात आहे. कोणत्याही डिक्शनरीमध्ये मला तो शब्द सापडला नाही. विद्गदू हा जो शब्द आहे तो कोणत्याही डिक्शनरीमध्ये मला सापडला नाही. पण ब्रह्मलीन दादांचे अनंत उपकार आपल्यावरती, ब्रह्मलीन गुरुजींचे अनंत उपकार, की ज्या महात्म्यांनी मौलींचा गाथा, त्याचा भाव आपल्यासमोर आणून ठेवला, हे अनंत उपकार. तर त्याचा मनाला उपदेश का केला? तर तो विद्गद आहे म्हणून. तर बऱ्याच लोकांनी त्याचे अर्थ सांगितले, पण ते त्यांचं चूक म्हणण्याचा माझा अधिकार नाही, पण योग्य जो अर्थ तो मी तुम्हाला आपल्याला सांगतो. तर विद्गदू म्हणजे काय? आदरणीय लव्हितकर महाराजांनी सकाळी तो संदर्भ एका ठिकाणी दिला त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये. तर विद्गदू आणि काय, थोडंसं माझं काही जास्त अभ्यास नाही, पण संस्कृतचं प्राथमिक अध्ययन झाल्यामुळं आणि बेसिक्स गुरुवर्य महाराजांनी मला शिकवली. धातू म्हणजे काय, प्रत्यय म्हणजे काय. तर त्यामध्ये विद्गदू या शब्दामध्ये विद आणि गद असे दोन शब्द. विद ज्ञाने असा धातू आहे. तर विद्गद म्हणजे काय? जाणकार. कोण जाणकार आहे? तर भ्रमर ही विद्गद आहे आणि मन ही विद्गद आहे. तर भ्रमराला विद्गद का म्हणलंय? कारण की आता हे खरं फुल आहे. आता नवीन प्लॅस्टिकची फुलं आली आहेत, ह्याच्यापेक्षा सुंदर, म्हणजे खरं फुल खोटं वाटावं इतकी सुंदर ती प्लॅस्टिकची फुलं असतात. आणि त्या प्लॅस्टिकच्या फुलावर जर आपण सेंट मारला, तर सुंदर खरं दिसणाऱ्या प्लॅस्टिकच्या फुलाला सेंट मारला तर कुठला भ्रमरून तिथं बसणार नाही आहे, कारण त्याला खरं खोटं कळतं. कारण का तो परिमळ विद्गदू, परिमळाच्या बाबतीत तो जाणकार आहे. त्याप्रमाणे हे मन सुद्धा परमेश्वराच्या जाणण्याबाबतीत जाणकार आहे, म्हणून मनाला उपदेश केलेला आहे. म्हणून मनाचा स्वभाव चंचल हा मनाचा स्वभाव आहे. पुन्हा त्या मनामध्ये चंचलता सोडून परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी बाप रखुमादेवर शेवटी सांगतात, तू स्वस्वरूपी स्थिर हो. म्हणजे माऊलीसुद्धा मनाला उपदेश करतात. आणि मनाला काय गंमत आहे, की मनाला बळजबी करून चालत नाही, मनाच्या कलाकलाने जायला लागतं. पती पत्नीमध्ये जर आपलं नातं चांगलं राहावं असं वाटत असेल तर कलाकलाने एकमेकांच्या घ्यावं लागतं. ते त्याप्रमाणे मनाला उपदेश करताना कलाकलाने करायला लागतो. मी नाही सांगत, तुकोबाराय सांगतात. किंबहुना तो तुकोबारायांचं सांगतो. आता तुम्ही सगळे वेदांताचे अभ्यासक आहात, तर मोक्षाकडे जायचं आपल्याला, पण मनापासून आपण आता सुटला नाही पाहिजे. म्हणजे कीर्तनकार कसा मूळ पालुपदावर आला पाहिजे, वाहवत वाहवत गेला आणि कुठे गेला आणि कुठे काय नाही. आपण जायचं मोक्षाकडे, आणि मनाच्या माध्यमातून मोक्षाकडे कसं जायचं. तर मनाच्या संबंधाने आपल्या शास्त्रामध्ये जी समाधी षटक संपत्ती सांगितलेली आहे, त्या समाधी षटक संपत्तीमध्ये पहिले श्रम आणि पुढे दम. म्हणजे शास्त्रकारांनी ती शब्दरचना करताना किती विचार केला आहे. म्हणजे शब्दच जर तुम्हाला कळला ना तो, कारण आता गुरुवर्य महाराज असतील तर गुरुवर्य महाराजांनी नेहमी आम्हाला सांगितलं, तुम्ही तत्त्वज्ञानाचा विचार करण्याच्या पूर्वी शब्दाचा विचार करा. आता परीक्षेमध्ये प्रश्न जर आपण नीट वाचला तर त्याच्यातच उत्तर असतं, पण आपण प्रश्नच नीट वाटतो आणि उत्तर लिहायची घाई करतो. त्यामुळे पहिल्यांदा प्रश्न नीट वाचला पाहिजे. त्याप्रमाणे मूळ शब्दाच्या गाभ्याकडे जर आपण गेलो तर तत्वविचाराची गरज पडते कधी कधी, पण तिथपर्यंत त्याची गरजच नाही.
तर आता हे शमादी षटक संपत्तीमध्ये 2 सांगितले की शम आणि दम. तर दम या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय निग्रह. ते दम हा शब्द दमनापासून, दमन, दमन म्हणजे दम भरणं वेगळं आणि दमन करणं वेगळं आहे. तर पोलीस दमन करतात म्हणजे निग्रहाने बळजबरीने करतात ते. तर इंद्रियांचं असं आहे की इंद्रियांचं आपण दमन करू शकतो, बळजबरी इंद्रियांना करू शकतो. समजा आता मी ठरवलं इथून उठायचंच नाही, किती पाय दुखू दे, इथंच बसायचं. असं जर बसणार नाही मी, आपली वेळ झाली की जाणार आहे, काही चिंता करू नका. तर दमन म्हणजे इथंच बसलो तर होऊ शकतं. म्हणून इंद्रियांना बळजबरी केलेली चालते. जी पंच इंद्रिय आहेत, कर्मेंद्रियांना, तर कर्मेंद्रियांना बळजबरी केलेली चालते, पण मनाला बळजबरी केलेली चालत नाही. म्हणून मन शमन आहे. शमन म्हणजे शांत, शांत करत एकाला बळजबरी चालते आणि मनाला मात्र बळजबरी. शमन म्हणजे काय? शांत करणं. म्हणून मनाला बळजबरी चालणार नाही. आता मी सांगितलं आपला कार्यक्रम संपला की ते उजवा कोपरा आहे ना, तिथं कोणीही बघायचं नाही, तसंच बाहेर पडायचं. असं जर मी सांगितलं, तुम्ही जाणार नाही, पण तुमच्या मनात तरी येईल तिथं जायचं. म्हणजे मग मनाची गंमत अशी आहे की जे सांगितलं ना ते करत नाही. म्हणून मनाच्या कलाकलांनी गेलं पाहिजे आपण. म्हणजे मनाला बळजबरी करायची नाही, मनाच्या कलेनं, म्हणजे मनाला शांत करून. शमन म्हणजे बघा, तिथं दम इथं शम नाही. आता व्याख्या आपल्याला पाठ करायला लागतात. हे जर आपल्या लक्षात आलं तर पाठ करायची गरजच नाही ना. मनाला काय करायचं? शांतपणे त्याच्या कलाकलांनी जायचं. तुकोबाराय सांगतात त्या मनाला पंढरपूरच्या वारीला जायचं. मग तुकोबाराय मनाला म्हणले चला पंढरपूरला. मन म्हणलं मी नाही येत. मग तुकोबाराय म्हणले की अरे चल ना बाबा, असं नको करूस. मना ऐक करी म्हणे मी जाईन पंढरी, उभा भीमा तरी देखे ना सावळा. मनाच्या कलाकलेने सांगतात. मग तिथे गेल्यावर म्हणतात आता कोठे धावे मन तुझे चरण देखल्या, भाग गेला शीण गेला. पण तिथपर्यंत नेताना त्याच्या कलानी नेलं पाहिजे. म्हणून मना एक करीत. समर्थ रामदास स्वामींचा आता उल्लेख झाला. समर्थ रामदास स्वामी मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तोच बाबावे. सज्जन आहे का मन? हो, मनासारखं दुर्जन कोणीच नाहीये. मग तरी समर्थ रामदास स्वामी म्हणाला काय म्हणतात? मना सज्जना, हे सज्जन म्हणा, तुष्ट तू दुर्जन न्यायाने. म्हणजे मनाला सज्जन म्हटल्याशिवाय ते मन ऐकणार नाही. म्हणून त्या मनाला सज्जना, गुरुवर महाराजांचा आवडता शब्द होता, सज्जन ये बाबा. म्हणजे कोणी आला की गुरुवर म्हणे सज्जना ये बस इथे, तर मनाला सज्जन नाही म्हणत आहेत. तर मनाला सज्जन का म्हणतात? त्या मनाच्या कलाकलाने जायचं आहे. म्हणून हा सगळा उपदेश कोणाला आहे? तर मनाला उपदेश आहे. म्हणून त्याच्या कलाकलानं आपल्याला त्या मनाला त्या चैतन्यापर्यंत घेऊन जायचं आहे. हा म्हणजे मनाला चैतन्यापर्यंत घेऊन जाऊन मनाला चैतन्य स्वरूप करणं म्हणजेच मोक्ष आहे. फार सुंदर अशी चर्चा या ठिकाणी मनाच्या संबंधानं महाराज आपण करत आहात. खरं तर आजच्या ह्या तणावपूर्ण अशा युगामध्ये जर आपण पाहिलं तर वेदांत असेल, विचारसागर असेल, पंचीकरण असेल, असे अनेक जे ग्रंथ आहेत. तर हे ग्रंथ श्रवण केल्याच्या नंतर आपल्यालाही त्याच्यामध्ये निवृत्तीकडं आपली जशी वाटचाल व्हावी असं त्या ठिकाणी होतं. परंतु आजकाल कुणालाच समाधान लाभत नाही. म्हणजे तणावपूर्ण जीवन प्रत्येकजण जगतोय. त्याच्या पाठीमागचे अनेक कारणं आपल्याला सांगता येतील. पण या तणावपूर्ण जीवनामधून संत वाङ्मय जे आहेत ते उपाय कोणते सांगतात, किंवा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती ह्या तणावपूर्ण जीवनामध्ये कशी शोधता येईल, ती त्याच्या काही प्रेरणा संत वाङ्मयात कुठे आढळतात असं आपल्याला वाटतं? सांगतो. आता अनेक गोष्टी आधुनिक मानसशास्त्र, संत वाङ्मयाच्या दृष्टीने आपल्याला विचार करण्यासारख्या आहेत. तर 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. आता एक लौकिक गोष्ट सांगतो आणि मग आपण संत वाङ्मयाकडे जाऊ. मन कुठेतरी मोकळं करता आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मन मोकळं करता आलं पाहिजे. असा एकतरी खांदा आपल्या आयुष्यात पाहिजे की ज्याच्यावर आपण डोकं ठेवून रडू शकतो. असा एकतरी खांदा आपल्या आयुष्यात असला पाहिजे. आणि दुर्दैव असं आहे की तसा खांदा आता राहिलेला नाही. हे दुर्दैव आहे. आता तुम्ही सगळे मोठे लोक आहात. जग आता आपला तेवढा मोठा अधिकार नाही, पण समजतात लोक, आपल्याला चांगलं समजतात. आपण चांगले आहोत का नाही. आपलं जर मन उघडलं, मन जर कोणाला दिसायला लागलं तर कोणी 1 मिनिट पण या सभागृहातला थांबणार नाही माझ्यासमोर तरी. एवढं मन घाण आहे आपलं. पण एकतरी असा खांदा पाहिजे की ज्याच्या खांद्यावर आपण डोकं ठेवून रडू शकतो. पण काय होतं की सगळ्यामध्ये मोठा जो त्रास आहे तो जे उच्च
अवस्थेला आहेत समाजामध्ये, ज्यांना मोठं आहेत का नाही हा गोष्ट भाग वेगळा आहे, पण समाजामध्ये ज्यांना मोठं समजलं जातं ना, त्यांना फार मोठा त्रास आहे. की कारण की काय होतं, सगळा समाज त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतो, पण त्यांना एकही खांदा असा नसतो की जिथे मी डोकं ठेवून रडावं. आम्ही 24 तास महाराज नाही आहे, आम्ही 24 तास महाराज नाही आहे. आपल्यालाही कुठेतरी मन मोकळं करता आलं पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट काय की आपल्याला मन मोकळं करता आलं पाहिजे. ना दुर्दैव काय आहे की मन मोकळं करावं अशी लोक राहिलेली नाही आहेत. कोणाजवळ मन मोकळं करावं, आणि मन मोकळं करताना आपण जर खरं बोललो, आता ते नाही सांगत दृष्टांत, एक विशिष्ट धर्माचा तो दृष्टांत म्हणून मी जास्त विस्तार नाही करत, त्याच्यात जात नाही, माझ्या हे सांगावं असं वाटतंय पण नाही सांगणार मी, काही मर्यादात स्थानाच्या. म्हणून काय होतं की आपण मन एखाद्याजवळ मोकळं करतो, पण ज्याच्याजवळ मन मोकळं करतो तो माणूस आपण त्याच्याजवळ केलेल्या गोष्टींचा दुरुपयोग करतो. हे दुर्दैव आहे. म्हणजे आपण एखाद्याच्या जवळ सांगायचं की मला असं एका विषयी वाटतंय, तो त्याला जो सांगणार अरे हा मला असं म्हटला, हे दुर्दैव आहे. म्हणजे पहिले गंमत अशी झाली की या कलियुगामध्ये आपण कोणाजवळ मन मोकळं करावं असं कोणी लोक राहिलेले नाही आहेत. आपले आईवडील असतील, आपले बंधू असतील, कुणीतरी आपल्या आयुष्यात असं पाहिजे की जिथे आपण मन मोकळेपणानं सांगू शकतो. एखादा मित्र तरी असावा. की म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ही मन न मोकळं करता आल्यामुळे अनेक मोठे मोठे लोकांना आपण गमावून बसलो. म्हणजे संप्रदायामध्ये सुद्धा गमावून बसलो, धार्मिक क्षेत्रातही अनेक लोकांना गमावून बसलो. का तर ॲट दॅट पोझिशन त्यांना मन मोकळं करायला कोणी नाहीच आहे, कोणीच सापडत नाही. सामान्य माणसाकडे मन मोकळं करावं तर हा आपल्यासारखाच आहे. म्हणजे आपल्या मोठेपणाचे, महाराजपणाचे, शहाणपणाचे बूट चपला कपडे कुठेतरी उतरवले पाहिजेत. आपल्या आईजवळ, आपल्या पत्नीजवळ, आपल्या मित्राजवळ कुठेतरी आपण महाराजपणा सोडला पाहिजे. हे आपल्याकरता, माझ्या स्वतः करता येते. म्हणजे मन मोकळं आपल्याला कुठेतरी करता आलं पाहिजे, हा पहिला भाग आहे. आणि या ताणतणावाच्या जीवनामध्ये जगताना माऊलींचाच अभंग आहे, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. नामभक्ती सगळ्यांवरचा रामबाण उपाय, ऑल इन वन नामभक्ती आहे. म्हणजे या ताणतणावामध्ये जर आपल्याला सगळ्याचा समतोल साधून आनंदानं जगायचं असेल तर मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसे आले. मौलिक ज्ञानोबा फार सुंदर सांगतात. म्हणजे सुंदर सांगतात, सांगण्याचा अधिकार पण काय त्यांचं मोठेपणा सांगणार. मौलींचं वैभव फार मोठं आहे, फार. म्हणजे तुम्हाला एक सांगतो महत्त्वाची गोष्ट की परवाच मी सांगितलं की गाथा आपल्याशी बोलली पाहिजे. माऊली नाही बोलणार आपल्याला, कारण ते नाथमार्दांची तेवढी आपली एवढी योग्यता नाही आहे. नाथमार्दांशी माऊली बोलले कारण ती तेवढी अधिकार त्यांचा नाथमार्दांचा, पण आपल्यात नाही तेवढा अधिकार. म्हणून आपल्याला जर मानसिक स्वास्थ्य त्या जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भव तुमे, श्रीमदाद्य शंकराचार्य जगन्नाथाला प्रार्थना करतायत, तू नयन पथगामी व्हावं माझं, अशी कोणाला प्रार्थना जगन्नाथाला करतात. मग त्याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर मानसिक स्वास्थ्य पाहिजे असेल तर माऊलींची गाथा, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता या आपल्या नयनपथगामी झाल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला वाट दाखवणाऱ्या त्या झाल्या पाहिजेत. म्हणजे त्या आपल्याशी बोलले पाहिजेत. कोण? भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आपल्याशी बोलली पाहिजे. म्हणून हे करण्याकरता काय, भगवंताचं नामस्मरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मन हे राम झाले. आत्ताच सरांनी सांगितलं रामराज्य वगैरे, तर ती थोडासा वेगळा आहे विषय. पण राम झाले म्हणजे काय, रामस्वरूप झाले. राम म्हणजे काय, ब्रह्मस्वरूप झालं. तर मन ब्रह्मस्वरूप का झालं, तर भगवंताचं नाव मी घेतलं. त्या भगवंताच्या नामाचा महिमा एवढा आहे की मनाचा मनपणा गेला, मन हे रामरूप झालं. ते मानसासी केले देशोधडी, असं मौलिक ज्ञानोबा एका अभंगाला सांगतात की मनाला मी देशोधडीला लावलं. तर देशोधडीला लावणं काही हे चांगलं नाही आहे, पण मौली सांगतात मी मनाला देशोधडीला लावलं. तर मनाला देशोधडीला लावणं म्हणजे काय, म्हणजे आता मोक्षाकडे आपल्याला जायचं. तर देशोधडीला मनाला लावायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर मनाचा मन म्हणजे काय, आता आपण व्याख्या केली की संकल्प विकल्प करणं हे मन. त्याला इंग्रजीमध्ये नवीन 4 फोल्ड्स म्हणतात. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे 4 फोल्ड्स आहेत. किंवा आता आपल्या चतुष्ट आहे. तर आपल्या ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर मन एकच आहे, अंतःकरण एकच आहे, पण जे काम करतं त्याच्याप्रमाणे त्याला, आता तुम्ही इथे आहात महाराज झाला, उद्या तुम्ही शिकवायला लागला सर झाला, म्हणजे आहात तुम्ही तेच, पण जे कार्य करता त्याच्यानुसार त्याला ते नाव दिलं जातं.
तर त्याप्रमाणे अंतःकरण तेच आहे. पण अंतःकरण काय काम करतं त्याच्यावरती त्याला मन म्हटलं जातं. कधी निश्चयात्मिकावृत्ती बुद्धी, संकल्प विकल्पात्मकं मनम, चिंतन करतं ते चित्त, आणि अहंकरोती ती अभिमान, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर मनाचा देशोधडीला लावणं किंवा मनाचा मनपणा निवृत्त करणं म्हणजे काय, तर मनाचं स्वरूप काय. म्हणजे आता मनाला जर, आता कसं आहे की एखाद्याला जर फसवायचं असेल तर ते स्वरूप कळलं पाहिजे, सुधारायचं असेल तरी स्वरूप कळलं पाहिजे, आणि फसवायचं असेल तरी स्वरूप कळलं पाहिजे. आता मनाला संपवायचं आहे, मग मनाचं स्वरूप काय आहे की संकल्प विकल्प करणं म्हणजेच मन. आणि मनाला देशोधडीला लावणं म्हणजे मनाचं संकल्प विकल्प करणं थांबवणं, त्याला निश्चल करणं, याचं नाव आहे मनाला देशोधडीला लावायचं. म्हणून मन हे राम झाले. तर मन हे राम झाले म्हणजे काय, तर मन हे ब्रह्मरूप झालं. आता ते कसं करायचं त्याच्याविषयी अनेक मार्ग आहेत. आता मी सांगितला नामभक्ती हा एक मार्ग आहे, म्हणजे नामभक्ती हा एक मार्ग आहे. दुसरा भक्ती, भगवत भक्ती हा दुसरा मार्ग आहे. आणि तिसरा मार्ग आहे योगाभ्यास. तर योगशास्त्र त्याचं मूळ प्रयोजनच काय आहे, तर योगशास्त्राचं प्रवृत्तीनिमित्त सांगताना महर्षी पतंजली सांगतात, योगस्तु चित्तवृत्ती निरोधा. मन हे चंचल आहे, मन हे पळणार आहे, आणि त्या पळणाऱ्या मनाला शांत करणं हाच काय योग आहे. आणि त्याला दुसरा मार्ग सांगतात ईश्वर प्रणिधानाद्वा. आणि मनाला जर, मनाची अस्वस्थता तुम्हाला जर दूर करायची असेल तर त्याच्याकरता तुम्ही भगवत भक्ती करा. आणि त्याच्या पुढचा भाग सांगतो तुम्हाला की तुम्हाला मनामध्ये वाईट विचार येऊ नये असं वाटत असेल तर निष्काम कर्म करा, असं भगवद्गीतेनं सर्व संत वाङ्मयाने सांगितलेलं आहे. आता 2-3 गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट आहे सिम्पथी, दुसरी गोष्ट आहे एम्पथी, आणि तिसरी गोष्ट आहे अल्ट्रिझम. या 3 गोष्टींचा विचार या मनाबाबतीत करणं गरजेचं आहे. तर सिम्पथीपेक्षा पुढे एम्पथी थोडं एम्पथी म्हणजे सहवेदना. सहवेदना म्हणजे तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे सर्वतसे, किंवा दुखवी आणिकाच्या दुःखे. इकडे आपल्याला जायचं, म्हणजे मनाला स्वस्थ करण्याकरता कुठे जायचं आहे, ही सहवेदना आपल्या ठिकाणी असली पाहिजे, एम्पथी. ती एम्पथी जर आपल्याकडे असेल तर ती आपल्याला मनस्वास्थ्याला मदत करणारी. आणि एक सांगितलं अल्ट्रिझम. अल्ट्रिझम म्हणजे काय की प्रत्युपकार निरपेक्षतेने केलेला जो उपकार, त्याचं नाव आहे अल्ट्रिझम. म्हणजे आधुनिक शास्त्र सांगतं की म्हणजे निष्काम कर्म. तर म्हणजे एखाद्याला जर आपण मदत करतो, कशी करतो, त्याने मला काहीतरी दिलं पाहिजे, निदान थँक्यू तरी म्हटलं पाहिजे, एवढं तरी आपल्या मनामध्ये भावना असते. पण तेवढीसुद्धा भावना न ठेवता उपकार करणं हे या मनस्वास्थ्याकरता, म्हणजे म्हणजे आपलं संत वाङ्मय सांगतं असं नाही, नवीन जे मानसशास्त्र आहे, आधुनिक मानसशास्त्र, त्याच्यामध्ये सुद्धा हा विचार आलेला आहे. म्हणून या सर्व पद्धतीने विचार करताना मनाला जर आपल्याला स्वस्थ करायचं असेल तर मनस्वास्थ्याकरता एम्पथी, सिम्पथी, अल्ट्रिझम, निष्काम कर्म या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या मन हे राम झाले, मन हे राम झाले या अभंगामध्ये शेवटी मौली ज्ञानोबा राय सांगतात, बाप रखुमा देवरू विठ्ठले माझे मी पण हरवले. मग ह्या सगळ्या मनाच्या अस्वस्थतेचं मूळ कशात आहे तर मी पण आहे. इगो म्हणजे थोडं सांगायचं झालं तर मी महाराज आहे, मी कीर्तनकार आहे, मी मोठा आहे, मी शहाणा आहे, मी अमुक आहे तमुक, हा इगो नाही. मी देह आहे, हा इगो पहिला अहंकार कुठला, मी देह आहे. जो मी नाही त्याला मी समजणं हा पहिला अहंकार आहे. म्हणून माझे मी पण ज्या वेळेला हरवतं. आता कर्मामध्ये सुद्धा सगळ्यात टेन्शन कुठे आहे माहिती का, आता म्हणजे मनाची अस्वस्थता कुठे आहे की आपण एखादं कार्य करतो, तो आपल्यामध्ये जोम असतो, आपण करतोही, आणि कार्य केल्यानंतर शेवटी टेन्शन कुठे, रिझल्टमध्ये, फळामध्ये. सगळ्यात आपलं हे परीक्षा देताना काय देऊन टाकतो, दन पेपर लिहितो आपण, पण पेपर लिहून झाल्यानंतर रिझल्ट काय लागणार, ही अस्वस्थता आहे. त्या म्हणजे हे आपलं शालेय झालं. पण व्यवहारात सुद्धा मी आता काम करतोय, पण ह्या कामाचं मला फळ काय मिळणार, ह्याचं काय होणार, ही जी गोष्ट आहे ना ती माणसाला अस्वस्थ करणारी आहे. किंवा आता मी नोकरी करतो पण माझ्या मनाप्रमाणे पगार मिळत नाही, म्हणजे फल योग्य रीतीने मिळत नाही. म्हणजे पगार मिळू नये असं माझं म्हणणं नाही आहे, पण त्या पगारामुळे आपण अस्वस्थ होऊ नये. आणि या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टीमधनं मनाची निर्माण होणारी अस्वस्थता जर दूर करायची असेल तर भगवंतांनी सांगितलेला निष्काम कर्मयोग, त्या कर्माचा करता मी आहे, अशा प्रकारची जी आपली भावना आहे, ती भावना जर आपण दूर टाकली
तर आपल्याला येणारी निम्मी टेन्शन्स, निम्मी अस्वस्थता दूर व्हायला काहीच हरकत नाही. म्हणून मनाची अस्वस्थता दूर करण्याकरता योगाभ्यास आहे. योगाभ्यास हा या कलियुगामध्ये खूप कठीण आहे. आता आपण तासभर मी बसलो तर माझ्या पायाला मुंग्या येतात तासभर. मग योगा आसन, यम प्राणायाम कुठे करत बसणार? ते नाही, शक्य नाही. भक्ती करण्याकरता तेवढी भावना पाहिजे. तेवढ्या भावनाचं भाव संपन्न असेल तर भक्ती करावी, नाही तर भगवंताचं नामस्मरण करावं, निष्काम कर्म करावे. एम्पथी, ज्याला सहवेदना म्हणतात, या गोष्टींचा जर म्हणजे आपल्या शास्त्राने सांगितलेल्या या गोष्टींचं जर आपण आचरण केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा आपल्या मनस्वास्थ्याकरता निश्चित उपयोग होऊ शकतो. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जे 10 जीवन कौशल्य सांगितली, त्या जीवन कौशल्यांचा उल्लेख महाराज आपण केलेला आहे. इम्पथी त्यामध्ये सांगितलेले आहे आणि संत साहित्यातून ती कशी तेही आपण सांगितलं. मनाचं स्वरूप सांगताना नगर जिल्ह्यामध्ये अवतार मेहर बाबा एक पुरुष होऊन गेलेले आहेत. त्यांचं वाक्य आहे, माइंड वर्किंग फास्ट इज मॅड, माइंड वर्किंग नॉर्मल इज मॅन, माइंड वर्किंग स्लो इज सेंट अँड माइंड स्टॉप इज गॉड. तर ते आपण जे म्हणालात की मन उन्मन झालं आणि उन्मणीचे अभंग संत साहित्यामध्ये होतात. हो, उन्मणी साधली असं आपण म्हणतो. आपण बोलताना महाराज एक फार छान वाक्य केले की भक्ती केल्याने आपल्याला आनंद प्राप्त होतो. आता भक्ती करण्याची इच्छा तर सर्वांचीच असते, म्हणजे भक्ती करणारं मनच आहे. पण भक्ती करावी कोणती हा एक प्रश्नच आहे खरं म्हणजे. कारण भागवतामध्ये नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत आणि तुकाराम महाराजांनी हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ही भक्ती सांगितलेली. मग आमच्यासारख्यांमध्ये काही शंका निर्माण होते की मग आम्ही कोणती भक्ती करावी की जेणेकरून आमचं मन शांत होईल, आम्हाला आनंदाची प्राप्ती होईल, यावर भाष्य करावं ही विनंती मला. बरोबर. पहिल्यांदा त्याच्यामध्ये विषय असा आहे की या भक्तीमध्ये भेद का आहेत. तर भक्तीमध्ये भेद असण्याचं कारण अधिकारानुगुण. प्रत्येकाला भक्ती करता पाहिजे. आता त्या ठिकाणी नवरस आहेत. त्या नवरसांची त्या ठिकाणी नाट्यम भिन्न रुचेर जनस्य बहुधाप्येकम समाराधनम असं ते कालिदास सांगतात. कीर्तनामध्येही नवरस पाहिजेत, पण नुसतं नवरस म्हणजे कीर्तन नाही. हो, नवरसी भरवी सागरू, तो ग्रंथही महाराजांचा आहे. तर हे नवरस प्रत्येकाला आवडणारा रस हा भिन्न आहे. षड्रस आहेत, नवरस आहेत. त्याप्रमाणे भक्तीमध्ये सुद्धा अधिकारभेदानी विविधता आहे. कोणाला पादपूजन आवडेल, कोणाला वंदनम असेल, कोणाला दास्यम असेल, कोणाला सख्यम असेल, कोणाला आत्मनिवेदनम असेल. ज्याला जी आवडते, ज्याला जी पचते, ज्याला जी रुचते त्या प्रकारची त्यांनी भक्ती करावी, असं पहिला नियम आहे. म्हणजे आपला अधिकार काय. आणि महत्त्वाची गोष्ट काय की आपला अधिकार आपल्याला निश्चित कळतो, नाही तर आपल्या गुरूंना कळतो, त्याच्याशिवाय तिसऱ्याला कोणाला कळत नाही. म्हणून आपले गुरु जी भक्ती करायला सांगतील ना ती भक्ती करा. नामभक्तीतलं पण तुम्हाला एक गंमत सांगतो. देवाचं नाव खूप आहेत. रंगा येई ओ येई, रंगा येई ओ येई, विठाई किठाई माझे कृष्णाई, कान्हाई रंगा येई ओ येई. मग विठाई नाव आहे, किठाई नाव आहे, कृष्णाई नाव आहे, कान्हाई नाव आहे. मग देवाचं नाव घ्यायचं कोणतं. आता तत्वमसी हे सुद्धा देवाचं नावच आहे. मग तत्वमसीचा जप करायचा का. तर माऊली ज्ञानोबा सांगतात, समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती. पुढे फार सुंदर सांगतात, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरे नाम उच्चारू दिधला तेणे. कोणचं नाव घ्यायचं तर भक्तीचंही तेच आहे. म्हणून मी हे नामाचं सांगतोय. जो आपल्या गुरूंनी दिलेला नाममंत्र त्याचाच आपण नामस्मरणामध्ये वापर केला पाहिजे. म्हणजे कारण का त्यांना अधिकार कळतो. गुरु सगळ्या शिष्याने एकाच नामाचा उपदेश करत नाही. एकाला ह्या देवाचं ते का अधिकार भेद. म्हणून भक्ती करताना कोणती भक्ती करावी नवविधा भक्तींपैकी, तर आपले गुरु जे सांगतील ती भक्ती करावी. दुसरं आपल्याला जी योग्य वाटते ती करावी. आणि त्यातला पुढचा भाग आहे की भक्ती करताना हेंदरी शेंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते. जे वैदिक दैवत आहे, जे पुराण पुरस्कृत दैवत आहे, आणि सरते शेवटी जे संत पुरस्कृत दैवत आहे त्याची भक्ती करावी. आणि भक्तीविषयी बराच विस्तार सांगण्यासारखा नारद मुनींनी सांगितला आहे. श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात. श्रीमदाद्य शंकराचार्य तर काय सुंदर सांगतात, स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य भिधीयते. निधिध्यासन करणं हीच भक्ती आहे म्हणतात ते. म्हणजे परमप्रेमा करणं ही जशी भक्ती आहे तसं भगवंताचं निधिध्यासन करणं हीच भक्ती आहे. खूप सुंदर असं विवेचन आपण या ठिकाणी केलं महाराज. भक्ती असेल, मोक्ष असेल, ज्या काही गोष्टी आपल्या अध्यात्मातल्या आहेत
त्या सगळ्याच आपण सांगितल्या आणि खूप सुंदर अशा आहेत. परंतु आजकालच्या तरुणांना म्हणजे तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये भक्ती मार्गाला लागला पाहिजे, परंतु तो लागत नाही आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण मगाशीच म्हणलात की आउटलेट नसल्यामुळे आत्महत्या हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहेत. मोबाईलचं अनेक प्रकारचं व्यसन तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आता सरही प्राध्यापक आहे, मी हे प्राध्यापक आहे आणि वर्गामध्ये ज्या वेळेला आपण अध्यात्म वगैरे असं काही सांगतो पण ते काही कुणाला पटत नाही. परंतु संतांचं वचनं हे मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असं आपण म्हणालात. तर तरुण इकडं येण्यासाठी किंवा आजचा तरुण हा मोठ्या प्रमाणात बिघडलेला आहे किंवा वारंवार असा त्याच्यावर आरोपही केला जात असतो, तर ते कितपत योग्य वाटतं आणि त्यांनी इकडं येण्यासाठी नेमकं काय करावं, काय सूचना आपण कराल? तुम्ही आता खूप आता सर तर त्या शिक्षकांना शिकवायच्या शाळेत शिकवतात ते फार महत्त्वाचं आहे. खरं शिक्षकांना शिक्षित केलं पाहिजे, पण हे तत्त्वज्ञान सांगताना कसं सांगितलं पाहिजे, म्हणजे हे तत्त्वज्ञान पोचलं पाहिजे पिढीपर्यंत. परंतु इट शुड गेट पर्क्युलेटेड, ज्याला पाझरणं म्हणतात. धबधबा नको. कसं की संत हे सांगतात, संत ते सांगतात, हे विवेक म्हणजे हे वैराग्य हे 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 नाही पटत त्या लोकांना, नवीन मुलांना नाही पटत. ते म्हणतात हे काय फालतू टाईमपास चालला, निघा बाहेर. म्हणजे आपण जर हे सांगायला लागलो तर उद्या लेक्चरला बसणाऱ्यांची संख्या फार कमी होऊन जाईल. मग हे पर्क्युलेट झालं पाहिजे. पर्क्युलेट म्हणजे पाझरलं पाहिजे. ज्याप्रमाणे माऊली ज्ञानोबारायांनी नवरसी भरवी सागर करवी उचित काय ते काय वाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. तर मौलिक ज्ञानोबारायांनी तत्त्वज्ञान सांगितलं, जगद्गुरू तुकोबारायांनी तत्त्वज्ञान सांगितलं. परंतु आपण सकाळी बघितलं की जे कवी लोक होते ते कवी लोक त्या अभंगांकडे ओव्यांकडे काव्यदृष्टीने बघत होते आणि माऊलींचं काव्य नाहीच, ती आर्ष प्रस्फुरण आहे. म्हणजे क्षरा अक्षरा वेगळा तुका पाहे निगमकळा बोले विठ्ठल प्रसादे किंवा माझे असत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प म्हणून गीतेचे महाद्वीप पातलो प्रभू. तर आपलं हे तत्त्वज्ञान माऊली ज्ञानोबाराय दृष्टांत देतात, भावार्थ दीपिकेचं वर्णन करतात, तेव्हा सगळ्या गोष्टी वाटतात. पण थोडं बारकाईने बघितलं की तिथून ते तत्त्वज्ञान पाझरतं, पर्क्युलेट होतं आहे, तिथे पाझरते तत्त्वज्ञान. त्याप्रमाणे आपण जेव्हा मुलांना नवीन तत्त्वज्ञान सांगतो तेव्हा तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत सांगितलं नाही पाहिजे. गुरुवार महाराजांचा कथाविहार नावाचा ग्रंथ आहे, गोष्ट आहे, पण गोष्टीत काहीतरी तत्त्व आहे. मग हळूहळू असं पर्क्युलेट करत, म्हणजे एकदम तत्त्वज्ञानाचा मारा न करता व्यावहारिक उदाहरणं, अरे तू असं कर, त्याचं म्हणजे वस्तू महात्म्य ज्ञानजन्य भक्तीमध्ये प्रवृत्त होण्याकरता म्हणजे वस्तू महात्म्य ज्ञान पाहिजे. म्हणून जाणत्याने गुरु भजीचे, गुरुचं भजन जाणत्याने गुरु भजन केलं पाहिजे. एक दृष्टांत सांगतो आपल्याला. तर आपल्या आश्रमामध्ये ब्रह्मलीन तात्या महाराज होते. तर ब्रह्मलीन तात्या महाराज हे मेडिकल म्हणजे इंग्रजांचे डॉक्टर होते. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये पूर्ण युरोपामध्ये वैद्यकीय सेवा देण्याचं त्यांनी काम केलं. फार मोठे महात्मा, म्हणजे त्यांच्यासारखा महात्मा आपल्या या संप्रदायाला लाभला, आपलं काहीतरी म्हणजे संप्रदायाचं दैव आहे. तर एकदा काय झालं की आपल्या आश्रमामध्ये एक झाड होतं. त्या एक शेतकरी, पूर्वी आपला आश्रम जंगलात होता, आता ते सगळं लोक जवळ आले. आम्ही लोकांजवळ नाही गेलो, लोक जवळ आले. मग ते एक झाड होतं आश्रमाच्या दारात आणि ते खूप औषधी झाड होतं. आणि एक गुराखी पाणी प्यायला आश्रमात यायचे ते जनावर राखणारे. तो एक गुराखी यायचा आणि आलं की ते तुडवायचा आणि जायचा असं ते करायचं. तात्यानं म्हणले अरे तुडवत जाऊ नका रे बाबा, काय तुला एवढं कळतं का नाही. तरी त्यांनी काय सोडलं. मग दुसऱ्या बोला अरे हे झाड असं आहे की या झाडाची जर पान खाल्लं तर हे होतं, साल खाल्ली तर हे होतं, वास जर घेतला तर म्हणले क्षयरोग निवृत्त होतो. एवढं सांगितलं, तुडवू नको वगैरे काहीच सांगितलं नाही. मग दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी तुडवणं बंद केलं, तिसऱ्या दिवशी आळं केलं, चौथ्या दिवशी पाणी टाकायला लागलं. म्हणजे त्या वस्तूचं महात्म्य त्याला कळालं. तर या मुलांना देव आणि धर्म नका सांगू, तुम्हाला हे करायचं आहे ना तू असं कर ना. आता ते तू त्याला ध्यान कर, प्राणायाम, तू काय कर, तुला जर टेन्शन आलं ना तर तू श्वासावर लक्ष केंद्रित कर असं तू सांग. असं जर आपण त्याला सांगितलं म्हणजे एक परिभाषा वेगळी मांडायची, म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये. म्हणजे माऊली ज्ञानोबारायचं आपल्याकरता आपल्या भाषेमध्ये बोलते झाले, आपल्या भाषेतनं त्यांनी तत्त्वज्ञान सांगितलं. तसं जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला जर तत्त्वज्ञान सांगायचं असेल त्यांच्या भाषेत, त्यांना तत्त्वज्ञान आणि ब्रह्मन्वय नाही तेच सांगायचं शेवटी. पण तिथपर्यंत येण्याकरता पहिल्यांदा तुला जर टेन्शन येतं ना, थोडंसं तू शांत बस, तुझ्या श्वासाकडे लक्ष केंद्रित, म्हणजे काय प्राणायामच आहे ना.
पण त्याला तसं सांगायला पाहिजे. म्हणजे आधुनिक पिढी बिघडली असं नाही आहे, पण कसं आहे की वातावरण सगळं विचित्र झालं आहे. हे मोबाईलने महाराज लोकसुद्धा बिघडायला लागले, तर मुलं बिघडतील याच्यामध्ये काय नाही बोले. ते गुरुवर्य महाराजांच्या शब्दात सांगायचं तर पुतना मावशी आहे. म्हणजे पूर्वी टी व्ही पुतना होती, आता मोबाईल. पूर्वी घरात पुतना होती, आता खिशात पुतना आली आहे. त्यामुळं या मुलांना म्हणजे ही पिढी खरंच आश्वासिक पिढी आहे, इतकी बुद्धिमान आहे. म्हणजे मी त्याच मुलांमध्ये राहतो. म्हणजे मी जवळजवळ 2-2.5 वर्ष इंजिनियर मुलांना मी शिकवायचं काम करायचो. माझं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सीडॅकमध्ये मी डाटाबेस मॅनेजमेंट वगैरे 8-10 तास लेक्चर्स घेऊन मी शिकवायचो त्यांना. आणि गुरुवर्य महाराजांचा एक वैभव सांगतो तुम्हाला. म्हणजे माझे गुरु आहेत म्हणून नाही, वडील नाही, वैभव. तर भटकर सरांची आणि गुरुवर्य महाराजांची भेट झाली. पाठ त्यावेळेला ऑनलाईन, म्हणजे आपण आता ऑनलाईन शिकलं, पण 1996 गुरुवर्य महाराजांनी भटकर सर ऑनलाईन पाठ घ्यायचे. 96 साली, की जेव्हा इंटरनेट 120 रुपये तास होतं. तर गुरुवर्य महाराजांनी आमच्या आळंदीमध्ये सीडॅकचं डॅक नावाचा कोर्स सेंटर, तिथं मी शिकवायचो. तर गुरुवर्य महाराजांनी त्या मुलांना शिकवलं, जे इंजिनियर मुलं आहेत. तर तिथं गुरुवर्य महाराजांनी, भटकर सरांनी एक विषय दिला होता, द नेचर ऑफ माइंड, मनाचं स्वरूप म्हणजे काय. तर त्या मुलांना गुरुवर्य महाराजांनी त्यावेळेस मनाचं स्वरूप सांगितलं, त्यांच्या भाषेत सांगितलं, त्यांना पटेल ही दृष्टांत सांगितले. आणि गुरुवर्य महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं की डॉक्टर समोर असला तर डॉक्टरीचेच दृष्टांत द्यायचे, इंजिनियर असला तर इंजिनियरचे दृष्टांत, वकील असला तर म्हणजे सगळ्या क्षेत्रात सगळ्या. त्याप्रमाणे त्या मुलांना पचेल रुचेल त्यांच्या परिभाषेत जर आपण सांगितलं. आणि ही मुलं खरंच भावसंपन्न आहेत, नक्की भावसंपन्न आहेत. किंबहुना आपली पिढी जेवढी भावसंपन्न होते त्याच्यापेक्षा ते जास्त भावसंपन्न आहेत. पण त्यांच्या भावनेला योग्य रस्ता चॅनलाइज करणं जे म्हणतात ना, ते घडत नाही. त्याकडे मोबाईल, टी व्ही आणि व्यसनाधीनता लोकांना. कसं आहे माहिती आहे का, एक गंमत सांगतो. आता माझा तो अनुभव नाही, तर ते आता व्यसनाधीन म्हणतात किक बसते. काय ते काय प्रत्येक शब्दाची किक असते. तर त्याला सांगायचं, ते न घेता तुला किक बसून घ्यायची आहे का, तू देवाचं नाव घे. अशा परिभाषेमध्ये जर आपण त्यांना सांगितलं तर निश्चित त्याचा म्हणजे त्यांच्या भावनेला चॅनलाइज करणं, योग्य मार्ग दाखवणं. आणि आपल्यासारखे लोक काही आहेत म्हणून काहीतरी आशा आहे. म्हणजे या शिक्षण क्षेत्रामध्ये बाबाजी असतील किंवा आपण असाल, तर काही लोक असे आहेत की कसं आहे की तुम्ही या संप्रदायाचे पाईक आहात आणि शिक्षक झालात, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तिकडच्या शिक्षकांना या संप्रदायाचं पाईक बनवणं अवघड आहे. पण तुम्ही या संप्रदायाचे पाईक आहात, तुमच्या मुळापासून हे संस्कार आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात. तर हा प्रयत्न तुमच्यासारख्या, मीही त्याला जबाबदार आहे. आता म्हणजे आता एक मी सांगितलं, एक आता माझा विचार आहे की ते पटेल, जेवढे कीर्तनकार आहात तर प्रत्येक कीर्तनकारांनी आपल्या शाळेमध्ये जाऊन, जो आता शिक्षण क्षेत्रामध्ये माऊलींचं वाङ्मय नाही, संत वाङ्मय नाही आहे, फार कमी, एक कविता म्हणून तिथं शिकवतात. माझं एक म्हणणं आहे, पण किती लोक ऐकतील माहीत नाही, तर कीर्तनकारांनी अभंग शिकवला पाहिजे जाऊन तिथं त्या शाळेत. निदान आपल्या शाळेत, तुम्ही ज्या शाळेत शिकलाय ना, तर 10वीच्या वर्गाला तो अभंग एक शिकवा ना. असं जर आपण केलं तर तुमच्यासारखे काही लोक आहेत जे खरंच या संप्रदायाचे पाईक आहेत, हे संस्कार तुमच्यावरती आहेत. आणि नुसतं संस्कार असून चालणे, तुम्ही तसे वागणारे आहात. आणि कसं आहे की वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, येरही आचरती सामान्य सकळ यद्यदा आचरती. सर, आपण खूप सुंदर म्हणालात की कीर्तनकारांनी त्या ठिकाणी कविता वगैरे शिकवली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आता कोणत्याही अभंगामध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याला अनुबंध चतुष्टय, अधिकारी, प्रयोजन वगैरे हे सर्व गोष्टी त्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं काम आहे. नाहीतर त्याचा अर्थही तो फार वेगळा घेतो. की जसं आपण म्हणालात की ठेविले अनंते तैसेची राहावी मगाशी आपल्या बोलण्यामध्ये, तर बऱ्याचदा याचा उपहासात्मक दृष्टीनं लोक म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, म्हणजे संतांनी सांगितलं काहीच करायचं नाही. बऱ्याचदा त्याचा अर्थही असा होतो. ते गप्प सांगतो, आमच्या आश्रमामध्ये एक बोर्ड लावला आहे, जिथली वस्तू तिथे ठेवा. म्हणजे जिथे ओरिजिनल जागेवर आहे तिथे ठेवा. मग मुलं काय म्हणतात, जिथं पडली तिथंच ठेवा. आता त्याच्याकरता तुम्हाला उपाय सांगतो मी. आता तुम्ही शासनामध्ये आहात तर हा उपाय तुम्ही करा. प्रत्येक, आता तुम्ही ह्याला QR कोड दिलेला आहे, प्रत्येक कवितेला QR कोड दिला आहे. तर एक असं करावं की जे खरेच अभ्यासक आहेत, तर त्या अभंगावरचं एक कीर्तन त्या सर्व्हरवरती रेकॉर्ड करून अपलोड करावं आणि त्या कीर्तनाचा QR कोड त्या पानावरती द्यावा. म्हणजे तो QR कोड स्कॅन केला की त्या मुलाला त्या अभंगावरचं कीर्तन ऐकायला येईल. असं काहीतरी केलं म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ना, त्या टेक्नॉलॉजीचा आपण कुठनं कसा काय वापर करू शकू तो आपण निश्चित. म्हणजे प्रत्येक टेक्नॉलॉजी इतकी सुंदर आहे. आता माझा एक नवीन प्रकल्प चालू आहे. आजच सकाळी मी चर्चा केली की
बोट म्हणजे कसं की आता हे चॅट GPT आहे, तर चॅट GPT जेव्हा तुम्हाला उत्तर देतं ते बोट म्हणतात, त्याची विचार करण्याची पद्धती. तर चॅट GPTमध्ये जेव्हा आपण प्रश्न टाकतो ना, तर ते सगळं पाश्चात्य दृष्टीनेच उत्तर देतं. ते भारतीय संस्कृतीने उत्तर देत नाही. मग त्या चॅट GPTला आपल्याला त्या AI ला इंडिजिनियस करायचं, भारतीय करायचं आहे. त्या चॅट GPT किंवा जेवढं काही AI मॉडेल्स आहेत त्या AI मॉडेलला आता आपल्याला भारतीय करायचं आहे. तर ती भारतीय पद्धतीने त्या AIने उत्तर देण्याकरता त्याला इनपुट्स आपल्याकडनं जे इनपुट देणं आहे, तर भारताकडनं त्या AIमध्ये काहीच टाकलं जात नाही, फक्त आपण यूज करतोय. जे दिलं पाहिजे ना ते आपण काहीच देत नाही आहे. म्हणून त्या AIला भारतीय संस्कृतीचं इनपुट देण्याकरता आता माझा प्रयत्न चालू आहे. आता साधकाने वागावं कसं ह्याच्याकरता पहिला एकदा ठाण्याच्या आमच्या एक मॅडम आहेत पटवर्धन म्हणून, तर त्या माझ्या मागे लागल्यात, ही करा करा करा. पण दुर्दैव असं आहे की ते कीर्तन प्रवचनाला नाही म्हणता येत नाही, ते बळजबरी जावंही लागतं. आणि अशी महत्त्वाची जी चिरस्थायी कामं आहेत ते नाही त्याच्यामुळे होत. तर चिरंजीव पद जे आहे, तर साधकाला जगावं कसं असा जर प्रश्न कोणी विचारला तर त्या चिरंजीव पद काय उत्तर देईल AIच्या माध्यमातून, त्या पद्धतीने त्याला उत्तर मिळावं अशा पद्धतीचा आता एक प्रकल्प राबवतो आमचा. तो भास्कर म्हणून मुलगा आहे, सकाळीच आम्ही रेल्वेमध्ये 2 तास त्याच्यावरती चर्चा करत होतो. मग या पद्धतीने आपण या तरुण पिढीसमोर गेलं पाहिजे. मनस्वास्थ्याकरता आपलं इंडिजिनियस मॉडेल काहीतरी आपण तयार केलं पाहिजे. आणि हे जर आपण तयार करू तर ही पुढची पिढी खूप आपल्यापेक्षा फार बुद्धिमान आहे, खूप विचारी आहे, खूप भावसंपन्न आहे. पण त्याला थोडंसं योग्य दिशा देण्याचं काम आणि आपण नीट वागलं पाहिजे, कीर्तनकारांनी माझ्यासारख्यांनी नीट वागलं पाहिजे, तरच ती पुढची पिढी नीट होणार आहे. खरे अतिशय समर्पक महाराजांनी या आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे महाराज आपण जे बोललात. कारण कुठलाही प्रश्न चॅट GPTला टाकला तर तो भारतीय उत्तर देत नाही, तर ते पाश्चिमात्य. आणि एक आणखी यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात आली की भारतीय अध्यात्मशास्त्र याचं मूळ काढून पाश्चात्यांनी त्यांच्या शब्दात ते मांडलं आणि ते जगातले बेस्ट सेलर्स बुक झाले आज. अरे ते तर काय सांगायचं. आता गुरुवार महाराजांनी जे आपल्याला शिकवलं फुकट, काही रुपये न घेता, ते जर तुम्ही आता मॅनेजमेंटची तत्त्व आहे. आता ऑर्गनायझेशन बिहेवियर हा खूप आता महत्त्वाचा सब्जेक्ट आहे की ऑर्गनायझेशनमध्ये कसा एकोपा राहायला पाहिजे. मौली ज्ञानोबा आपल्या ह्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान तेच सांगता येते आणि ते शिकवायचे 10 लाख रुपये घेतात, पैसे घेतात. आता आमचे एक गुरुबंधू आहेत माझे, सुनीलजी खांडबाले म्हणून, मॅसेच्युसेट्सला ते कोफी अन्नन त्यांचा हे होता, सहाध्यायी होता, तर तिथे ते शिकलेत. तर ते आता त्या ऑर्गनायझेशन बिहेवियरवरती PhD करतायत. तर त्यांना मी हे सगळं सांगितलं. अहो म्हणले हे शिकवायला आम्हाला कोट्यवधी रुपये घेतले. फक्त आपण कसं आहे की आपली प्रवृत्ती ही ती नाही आहे. कॅपिटलायझेशन करणं जे म्हणतात ना, ते आपण नाही करू शकत आणि ते करणं योग्यही नाही आहे. आणि दुसरं काय होतं की आपण फुकट सांगतो म्हणून त्याची किंमत लोकांना लागत नाही, असं आहे. हा महत्त्वाचा. म्हणजे मी पुणे विद्यापीठामध्ये MPhil करत होतो त्यावेळेस दुपारच्या जेवणाला गेल्यानंतर एक मुस्लिम युवक मला भेटला आणि त्याला सहज विचारले कुठून आहे, कुवेत वगैरे त्या कंट्रीजमधून तो होता. त्याला विचारलं काय काय अभ्यास करतोय. त्यांनी सांगितलं की आय एम स्टडिंग द अद्वैत फिलॉसॉफी ऑफ शंकराचार्य. बापरे. त्याच्यामध्ये मला आश्चर्य वाटलं. म्हणजे मी त्याला विचारले की व्हाय यू आर स्टडिंग दिस, तर त्यांनी सांगितले की आय हर्ड दॅट इट इज द अपेक्स फिलॉसॉफी ऑफ द वर्ल्ड. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की या तत्वज्ञानाचा अभ्यास बाहेरची लोक करायला लागली आणि ते आपलं मूळ असून आपण त्याचा अभ्यास करीत नाही. ते दुर्दैवाची बाब आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेता काही श्रोत्यांमधून काहींना प्रश्न जर विचारण्याची इच्छा असेल तर आपण 1-2 प्रश्न घेऊया आणि मग या मुलाखतीला खरं म्हणजे थांबूच नाही असं आपल्याला वाटत आहे. अतिशय सुंदर चिंतन या ठिकाणी सुरू आहे. यस सर. अग्निहोत्री सर एक प्रश्न विचारतायत. सर, मला कल्पना आहे की माझ्या बाजूला माझी पत्नी बसलेली आहे आणि ती मानसशास्त्राची आहे आणि मी भौतिकशास्त्राचा आहे. सगळ्यांची माफी मागून एक थोडासा अवघड प्रश्न विचारतो. सरांनी आत्ता एंड केलं अद्वैत फिलॉसॉफीवर, होय की नाही? आणि आपण ह्युमन माइंड कॉन्शियसनेस या विषयावर पण बोललात. आता गंमत अशी आहे, म्हणजे मी माझ्यासारखा माणूससुद्धा कन्फ्यूज याच्यासाठी होतो आहे थोडासा या अँगलने की AIला ज्या वेळेला आपण ह्युमन माइंड कॉन्शियसनेस आणि अद्वैत फिलॉसॉफी यांचे कॉन्सेप्ट्स टाकले तर शंकराचार्य आणि रॉजर पेनरोज यांचं सॉलिड कॉम्बिनेशन AI आपल्याला देतं. पण ते वेस्टर्न पॉईंट ऑफ व्ह्यू देतं, वेस्टर्न पॉईंट ऑफ व्ह्यू देतं. मग आता
हे एक्झॅक्टली काय करावं लागेल, हे असं करायचं आहे का की सगळ्यांनी एकदाच 140 कोटी लोकांनी AI वापरायचा आहे आणि फटाफट डेटा एंटर करायचा आहे, म्हणजे त्याच्या AIच्या त्या ब्रेनमध्ये जाईल, की अजून काही त्याच्यामध्ये सोपा उपाय फक्त आम्हाला सांगा. आता सर आपण खूप सुंदर प्रश्न विचारला डॉक्टर विजय भटकर सरांचा. आणि मी एक मध्ये कठोपनिषद नावाचा एक ग्रंथ लिहिला मी. तर त्या कठोपनिषदाचं ते आपला सप्ताह होता, ते कालमर्यादेमध्ये त्याचं मुखपृष्ठ तयार करायचं होतं. तर मी ते म्हटलं कसं काय, म्हणजे ChatGPT वापरू चला. मग ते ChatGPTवरती मी ते मुखपृष्ठ तयार केलं. ते मुखपृष्ठ तयार केल्यानंतर ते ग्रीक यम आला, हो तो ग्रीक हा आला, असं सगळं ते ग्रीक आलं. मग मी त्याला कसं आहे ते प्रॉम्प्ट देणं म्हणतात त्याला, ते वेगवेगळे प्रॉम्प्ट देऊन हळूहळू त्याला इंडिजिनियस केलं. तर भटकर सरांना मी ते दाखवलं. तर सर म्हणले बापरे कोणत्या चित्रकारानं काय काढलं हे. तर सर म्हणलं ChatGPT. बापरे. तर सरांनी दिलेलं उत्तर असं आहे की AI ही एका मर्यादेपर्यंत काम करू शकतो, मानवबुद्धी एका मर्यादेपर्यंत काम करू शकते, पण योग्य मानवबुद्धी जर AIच्या पद्धतीने काम करेल तर बियॉन्ड AI आणि बियॉन्ड ह्युमन माइंड ते काम असेल. म्हणून अशा पद्धतीने ते कॉम्बिनेशन घडलं पाहिजे. आणि ह्याला इनपुट्स देताना कोणीही टाकायचं असं नाही झालं पाहिजे, योग्य माणसांनी ते इनपुट्स दिली पाहिजेत. जे अभ्यासक आहेत, ज्याला त्यातलं काही कळतं, अशाच माणसांकडनं ते इनपुट्स दिली केली पाहिजेत. नाही तर कसं आहे, जसं लर्निंग, मशीन लर्निंग हा विषय आहे. सर आता थोडंसं एक विषय बदल करून नाही आवश्यक आहे, कारण तुम्ही आपण सुनील खांडबहाल यांचं नाव घेतलं ना. हो. मला असं वाटतं 2006ला मी त्यांना भेटलो होतो, ज्यावेळेला मराठी टायपिंग हा कॉन्सेप्ट Yes, sir. फारच नवीन होता. येस सर येस. आणि सुनील खांडबहाल यांनी अक्षरशः क्रांती केली सर. हो सर हो. म्हणजे आय बाव हिम. येस इतका सुंदर माणूस आहे. येस सर. आणि म्हणून त्या अनुषंगाने मला ते खूप छान वाटलं. आता भारतीय संस्कृतीचा आणि AIचा तुम्हाला मी हे सांगतो. आता मराठी जे आपण कोणी असाल तर संस्कृत म्हणजे एक आपल्याला प्रश्न येतो की सारांश काढा, की एक उतारा दिला असतो मोठा, त्याचं सारांश काढा. तर त्याचं सारांश काढणं हे मानवी बुद्धीचं काम आहे, AIचं काम नाही ते. मग AI कडनं जर ते करून घ्यायचं असेल तर त्या सारांश काढण्याकरता मॅथमॅटिकल मॉडेलिंग, आता आपण भौतिकशास्त्राचे अभ्यासक आहात, त्याचं आपल्याला मॅथमॅटिकल मॉडेलिंग करायला लागतं. आणि मॅथमॅटिकल मॉडेलिंग करून आपण त्याला ती इनपुट्स देऊन मशीन लर्निंग ज्याला म्हणतात, ते मशीन लर्निंग करून त्यातनं आपण ते आउटपुट बरोबर काढू शकतो. तर ते डॉक्टर विजय भटकर सरांनी माझ्या पत्नीला 2012 साली AI मध्ये PhD करायला सांगितली तिला. तर तिने 12मध्ये AI मध्ये PhD तिने चालू केली आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. तेव्हा AI नाव पण नव्हतं, पण भटकर सर हे क्रांतदर्शी, त्यांना पुढचं दिसायचं. ते म्हणाले की आता तू हे करशील इमेज प्रोसेसिंग, ते नको, आता तू AI मध्ये कर. तर त्यांनी सांगितलं की जिस्ट ज्याला म्हणतो आपण, तर कोट्यवधी पानं असतात. आता समजा खेळाचे कोट्यवधी पानं येतात, हे मोठे मोठे मंत्री लोक असतात, IAS ऑफिसर असतात, त्यांना जिस्ट पाहिजे असतं. आम्हाला एवढं वेळ नाही, थोडक्यात सांगा. तर ते जिस्ट काढणं हे मानवी बुद्धिमत्तेचं काम आहे. मग गुरुवारे महाराज, माझी पत्नी आम्ही बसलो होतो की कसं करायचं हे, काय त्याचं मॅथमॅटिकल मॉडेलिंग कसं करायचं, कशाचं सारांश काढायचं. मग गुरुवारे महाराज आम्ही बसले असताना आमची चर्चा चालू होती, म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग ज्याला म्हणतात, अगदी मेंदूला झिंजण आणणार आहे. ते आमचे पाठ जर कधी तुम्ही आश्रमात ऐकले तर मेंदूला झिंजण येणारे पाठ चालायचे गुरुवारे महाराजांचे. तर ते कसं करायचं, मॅथमॅटिकल मॉडेलिंग कसं करायचं. मग गुरुवारे महाराज म्हणले अरे सोपं आहे, उपक्रम उपसंहारो अभ्यासो पुरताभ्रम अर्थवादोपपत्तीचा लिंगन तात्पर्य निर्णय. जिस्ट काढण्याकरता ही मॅथमॅटिकल मॉडेलिंग आहे. म्हणजे पूर्वमीमांसेने उपक्रम काय, उपसंहार काय, त्याची एका वाक्यात आहे, अर्थवाद काय, त्याचं ग्लोरिफिकेशन कशाचं केलं, असे ते 7 पॅरामीटर्स आहेत. त्या 7 पॅरामीटर्सला तर तुम्ही मॅथमॅटिकल मॉडेलिंग करा, म्हणजे त्याला मॅथमॅटिकल फॉर्म्युलेमध्ये बसवा. आणि त्या फॉर्म्युलेमध्ये बसून जर तुम्ही त्याला इनपुट दिले तर ते बरोबर जिस्ट काढतं. आणि माझ्या पत्नीला त्याच्यावर PhD मिळाली, सक्सेसफुल झालं हे. म्हणजे या भारतीय तत्त्वज्ञानानुसार माणसाची बुद्धिमत्ता जे करू शकतं ते मॉडेलिंग करून त्याचं जिस्ट निघू शकलं, हे भारतीय तत्त्वज्ञानाचं वैभव आहे. वा, फार सुंदर. आणखी एक शेवटचा प्रश्न घेऊ आणि मग आपण या ठिकाणी थांबूया. सर, आम्ही तमाम मंडळी या तरुण पिढीबद्दल नकारात्मक बोलत असताना आपण एकटे असे सकारात्मक बोलताय, म्हणून माझा हा प्रश्न आहे की फेथलेसनेस हा जो तरुण पिढीचा गुण आहे, म्हणजे अश्रद्धा आणि मनस्वास्थ्य याचा निश्चितच संबंध आहे. तर याच्या संबंधात आपण काय बोलाल, या फेथलेसनेस हा शब्द चुकीचा आहे. त्याचं कारण सांगतो. श्रद्धामयोयम पुरुषो योयात श्रद्धस्य एव सहा मौली ज्ञानोबाराय सांगतात, ऐसे निहा सकळू जगडंबरू निखळू श्रद्धेचाची केवळू ओतला असे. प्रत्येकजण सश्रद्ध आहे, म्हणजे फक्त त्याला श्रद्धा म्हणतात ते त्याला कळत नाही, एवढंच फक्त फरक आहे. त्यामुळे प्रत्येकजण सश्रद्ध आहे, पण त्या श्रद्धेला दिशा दिली पाहिजे. आज सकाळीच आता आम्ही एक आमची मुलं आहेत, हे उन्मेष आहे, तो आमचा अद्वैत आहे,
तर ती मुलं काय करतात, मला ते करायचं होतं, म्हणजे मी टेक्नॉलॉजिकली त्याच्यात साऊंड आहे, पण हे वेळेचं सगळं भिकारीपणा, वेळेचा दारिद्र्य, तर ते करतात. महाराजांचे एक एक वाक्य बरोबर शोधतात, त्याची चित्र वगैरे तयार करतात आणि त्याचे क्लिप्स हे तरुणांकडे कसं द्यायचं, फेसबुक, यूट्यूब. आणि हे आपण ॲलर्जी नाही आपल्याला त्याची, म्हणजे टेक्नॉलॉजी. म्हणजे गुरुवारे महाराजांनी 1996 साली इंटरनेटवर ज्ञानेश्वरी नेली. हे यूट्यूब, फेसबुक पाहिजेच ना, पण त्याच्यात ना योग्य आपण ते दिलं पाहिजे. तर गुरुवारे महाराजांनी आज सकाळीच ते त्यांनी हे केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कायद्विजू श्रद्धा म्हणते यासाठी पाते जो नये किरीटी, कायद्विजू अंत्यज घृष्टी अंत्यजून हे, गंगोदक जरी जाहले ते मध्य भांडा आले तरी ते काही केल्या पेऊ नये विचारी पा. श्रद्धा योग्यच आहे, पण श्रद्धेचा मार्ग योग्य पाहिजे. गंगोदक हे शुद्धच आहे, पण गंगेचं पाणी जर दारूच्या भांड्यात आलं, आता दारूचे महापूर वाहत आहेत, तर दारूच्या भांड्यामध्ये गंगेचं पाणी पिऊन काही सांगायची आता वेळ नाही आहे. मग गंगा पवित्र आहे, पण गंगा पवित्र असली तरी दारूच्या भांड्यात आली तर ती गंगेचं पाणी स्वीकार करू नये. त्याप्रमाणे श्रद्धा ही आहेच, पण श्रद्धेला पण योग्य दिशा दिली पाहिजे. आणि श्रद्धेला योग्य दिशा कुठे श्रद्धा ठेवावी, योग्य म्हणजे श्रद्धा ठेवताना हलवोनी खुंटा हादी करावा बळकट. तुकोबाऱ्या सांगतात श्रद्धा ठेवताना खुंटा. गंमत काय, श्रद्धा ठेवतो खड्ड्यात जातो म्हणतो आपण चुकीच्या. अरे बाबा, ती वेळ नाही रे. श्रद्धा ठेवण्याच्या पूर्वी हे सगळं करायला पाहिजे होतं. श्रद्धा ठेवल्यानंतर खड्ड्यात गेल्यानंतर काही उपयोग नाही आहे, मग जाणंच आहे त्याच मार्गाने. म्हणून सश्रद्ध प्रत्येक जण हे फक्त श्रद्धा ठेवताना योग्य ठिकाणी खालवोनी खुंट आधी करावा बळकट, अशा प्रकाराने आपण श्रद्धा ठेवली तर ही पुढची पुढे नक्कीच आश्वासक आहे. आणि आपल्यापेक्षा ती मुलं चांगली तयार होतील. आता नवीन एक फॅड आहे गीता. प्रत्येक जण मला गीता समजायची का, चुकीच्या मार्गाने चुकीची गीता समजून घेत आहेत, ते अयोग्य गीता समजून घेतात. पण गीता समजून घेण्याची मुलांना इच्छा निर्माण झाली आहे ना. मग आपण कमी पडतोय, आपण समोर गेलं पाहिजे. आपल्याकडे मॅन पॉवर कमी की जी योग्य पद्धतीने गीतेचा अर्थ सांगू शकेल. एक पिढीच्या पिढी, फळीच्या फळी निर्माण होण्याची गरज आहे की जी या मुलांसमोर योग्य अर्थ नेऊन सांगेल. अशी एक फळीच्या फळी जर निर्माण झाली तर निश्चितच योग्य काहीतरी होऊ शकतं. वा, खूप छान. म्हणजे चांगलं आहेच, पण चांगलं सांगणाऱ्यांची कमतरता आहे. ती जर निर्माण झालं तर निश्चित खरं म्हणजे तरुण पिढी ही चांगली, जे फार सकारात्मक आणि मनस्वास्थ्यासाठी सकारात्मकता आवश्यक आहे. महाराज आपल्या बोलण्यातूनही ते जाणवलेलं आहे. अतिशय सुंदर मनस्वास्थ्य, मानसिक आरोग्य आणि संत विचार. संतांच्या म्हणजे महाराजांच्या, आदरणीय महाराजांच्या सांगण्यावरून लक्षात आलं. आणि संतांचा अनुभव पण, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी बोलावं की आनंदुरे आजी आनंदुरे, सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. आमच्या नाथ महाराजांनी बोलावं अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. म्हणजे सगळ्या संतांचा अनुभव आनंद आनंद आनंद. तुकाराम महाराजांचा आहे की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. हे सगळे संत आनंदाचे. पण आमच्या लोकांकडे बघितलं आणि त्यांना विचारलं कसं काय चाललं, तर ते मात्र जरा बरे म्हणतात. आणि मग महाराजांच्या शब्दात सांगितलं घ्या बरं काहीतरी हातात आणि म्हणा बरं आनंदी आहे का, तर ते म्हणतात तसं नाही, झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हणजे सगळे दुःखी आहेत, पण या दुःखावर उपाय म्हणून संत विचार हा अतिशय प्रभावी आहे. त्या संत विचारामधलं संत मन हे अतिशय स्वस्थ, चांगलं आणि सकारात्मक जर झालं तर मला वाटतं या संपूर्ण चर्चेचा जो निष्कर्ष आहे तो आहे मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. महाराज आपण आमच्या म्हणजे ऋषीबाबांचं म्हणणं आहे की निष्कर्षात्मक काही विधान आपण आता सरांनी खूप सुंदर संतांचे दाखले देऊन सांगितलंय की आनंदुरे आजी आनंदुरे. सगळ्या संतांनी काही नसताना आनंद अनुभवला आणि आमच्याकडे सर्व काही आहे, पण आम्ही कुणीही पहा तर अध्यात्मक परमार्थ करणाऱ्यांचाही मनामध्ये आनंद नाही आणि संसार करणाऱ्या तर संसार दुःखमुळेच आहे. मग कुठेही तो आनंद शोधून सापडत नाही. मग त्याकरता म्हणजे जी आता आपण गुरुवर्य महाराजांकडे त्या ठिकाणी चिंतन केलेलं आहे, मनन केलेलं आहे, निपाणीकर गुरुजींकडे आपलं अध्ययन झालेलं आहे आणि स्वतः वडीलच गुरुवर्य असल्या कारणानं आपलं संपूर्ण हयात त्याच्यामध्ये गेलेली आहे. तर अशा कोणते उपाय किंवा आम्हाला संदेश म्हणून किंवा कोणती दिनचर्या आम्ही करावी आणि त्या दिनचर्येनुसार आमचंही जीवन आपल्यासारखं आनंदमय होईल, हीच एक भावना, हाच एक प्रश्न. संदेश वगैरे देण्याचा मी काही एवढा मोठा नाही. बरं, तुम्ही आता मी एवढं बोललो तुम्हाला, मग माझ्या जीवनात काही झाले का नाही याचा परिणाम, हा सगळ्यात मोठा भाग आहे. का फक्त लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. निश्चित माझ्या जीवनामध्ये त्याचा परिणाम झालेला आहे. म्हणजे मी काही देव बघितला नाही, अनुभवला नाही, पण निदान पक्षी
आता आपणही जे येतं जेवढे लोक पारमार्थिक आहेत त्यांनी थोडंसं अंतर्मुखून विचार करा. आपण दुःख होतं, आनंद होतो, आपण कोलॅप्स होतो, पण गंमत काय होते की म्हणजे वाईट झालं तर अरे काय झालं काय, पण जो समजा एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये एखादा प्रसंग आला तर त्या प्रसंगाने जर तो 2 दिवस रडत असेल तर आपण 1च दिवस रडतो हे निश्चित. एवढा माझ्या जीवनामध्ये निश्चित फरक झाला की एखादी गोष्ट वाईट झाली तर मलाही त्रास होतो, पण 8-8 दिवस मी रडत नाही. मी 1-2 दिवसामध्ये त्यातनं बाहेर निघू शकतो. आनंदाने हुरळून मीही जातो, पण कुठेतरी मनामध्ये अरे आपण कुठेतरी खाली आलं पाहिजे. हे अध्यात्माने निश्चित आपण साध्य करू शकतो. म्हणून हळू शनैः पंथा शनैः 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 आपण या गोष्टी करू शकतो. आणि संदेश वगैरे देण्याचा काही माझा अधिकार नाही. भगवंताचं नामचिंतन करावं, परोपकार करावे, निष्पाप होऊन काम करावं. काम करताना निष्पाप, ज्याला इनोसंटली म्हणतो, असं निष्पाप होऊन सगळ्या कष्ट करायचे आहेत, पण इनोसंटली कष्ट करावेत. आणि या भारतीय संस्कृती सांगितलेल्या गोष्टीचा आपण अवलंब करू तर निश्चित काय सांगू झाले काहीच्या बाई, काहीच्या काही झालं बोलू शकत नाही अशी अवस्था. म्हणजे आनंदाचे डोही, म्हणजे किती आनंद झाला तुम्हाला अरे सांगताच येत नाही. अनिर्वचनीय स्वरूपाचा आनंद आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अवतरावाने अभिव्यक्त. आपण आनंदरूप आहोत, फक्त ती आनंदाची अभिव्यक्ती होण्याकरता जे घाण आली आहे ना आपली, तेवढी फक्त आपण काढायची. ती घाण काढून आनंदाची अभिव्यक्ती आपल्या अंतःकरणामध्ये सर्वांच्या जीवनामध्ये व्हावी. मी काही संत वाङ्मयाचा फार मोठा अभ्यासक किंवा मानसशास्त्राचा अभ्यासक नाही, पण माझ्या सद्गुरूंनी, माझ्या सद्गुरू परंपरेनं जे मला थोडंफार सांगितलं, माझे सद्गुरू ज्ञानाचा सागर आहे, ती टुबीसारखं मी काहीतरी त्यातनं वेचायचा प्रयत्न केला. आणि काही प्रश्न ह्यांनी विचारले, आपण विचारले, त्याचं काही समाधान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जे योग्य असेल ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, अयोग्य माझं आहे, माझ्या सद्गुरू परंपरेचं सगळं आहे, माझं काहीच नाही आहे, अयोग्य माझं आहे. हे जे काही मी सांगितलं, आपण सर्व निरक्षीर विवेक संपन्न श्रोते आहात, आपण योग्य त्याचा स्वीकार करावा आणि माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करायची. एकच शेवटचं सांगतो की संत हे समाज सन्मुख आहेतच, पण समाज हा संत सन्मुख झाला तर हे मानसिक स्वास्थ्य आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समाजानं संत सन्मुख व्हावं अशी माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या या उत्तरांना विराम देतो. धन्यवाद. खूप सुंदर असं हे मुलाखतीचं सत्र या ठिकाणी पार पडलेलं आहे. मित्र हो, हा सगळा जो प्रपंच आहे, आमचे आदरणीय ढवळे सर सांगत असतात की शब्दांच्या विचाराच्या भट्टीत जेव्हा माणसाचा जीव जळतो, बरं का महाराज, शब्दांच्या विचाराच्या भट्टीत जेव्हा माणसाचा जीव जळतो, खरं सांगतो मायबापांनो, तेव्हाच जगण्याचा खरा अर्थ कळतो, तेव्हाच जगण्याचा खरा अर्थ कळतो. आणि तो जगण्याचा अर्थ आम्हाला समजावा, उमजावा, की जो आनंद संतांनी घेतला तो आनंद आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा, याचसाठी केला होता अट्टहास. आणि म्हणून महाराज या ठिकाणी आलात.